सर्वांना नमस्कार. जय एकवीरा, जय भीम. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर इथे बोलायला बसलो आहेत. आपल्याला कल्पना आहे, गेली अनेक वर्ष मी फेसबुकवर, यूट्यूबवर आणि विविध चॅनलवर बोलत आलेलो आहे. आणि हे बोलत असताना गौरवाने जय भीम असा उल्लेख करतो. आणि याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, भगवान बुद्ध असतील, चार्वाक असतील, भगवान महावीर असतील आणि आई एकवीरा असेल, या सगळ्या महान अशा व्यक्तिमत्वांबद्दल मी जेव्हा बोलत असतो त्यावेळी निश्चितच ज्यांचा जन्म हिंदू वातावरणात झालेला आहे अशा लोकांना प्रश्न पडतो की हे तर आपल्या नेहमीच्या परिचयाचे शब्द नाहीत. आणि मग त्यांच्याकडून प्रश्न येतात की बाबा, राजाराम पाटील हे जे बोलतात त्याचा नक्की अर्थ काय, किंवा राजाराम पाटील नक्की कोण आहेत. आणि म्हणून आमचे जे मित्र आहेत मुंबईचे सुरेश पाटील यांच्याकडून असा प्रश्न आला की आपण जे बोलत असतात त्याचा अर्थ बऱ्याच लोकांना कळत नाही. आणि मग त्यांच्याकडून विनंती आली की बाबा, तुम्ही कार्यरत असतात तर आगरी समाजाच्या हक्कांसाठी, कोळ्यांच्या हक्कांसाठी, भंडाऱ्यांच्या हक्कांसाठी, मग आपण हे नेहमीच जय भीम करता, याचं उत्तर आपल्याला आपण द्यावं, आपण स्वतःहून द्यावं, अशा प्रकारचा एखादा व्हिडिओ आपण करावा असं विनंती त्यांच्याकडून आली. आणि सुरेश पाटील हे लोकनेते, दिबा पाटील साहेब, जगन्नाथ कोटेकर आणि मुंबईची जी ओबीसींची चळवळ आहे त्या चळवळीतले महत्त्वाचे नेते आहेत. आणि ते आपल्या भूमिकेसाठी संपूर्ण आगरी समाजात प्रसिद्ध आहेत. जिथे जिथे आगरी, कोळी, ओबीसींच्या हक्कांचे लढे असतात त्यात त्यांचा पूर्वीपासूनचा सहभाग आहे. आणि त्या सहभागाबरोबरच त्यांची मतं ते स्पष्टपणे कोणालाही न घाबरता मांडत असतात. आणि म्हणूनच त्यांच्या घरी माझं येणं जाणं असतं आणि त्यांची माझी मैत्री आहे चांगली. मला ते सिनियर आहेत, ते व्यवसायाने शिक्षक आहेत, मी सुद्धा शिक्षक होतो. आणि म्हणून त्यांनी विनंती केली की आपण याविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी. आणि त्या भूमिकेनुसार, त्यांच्या विनंतीनुसार मी आज इथे ही भूमिका क्लिअर करतोय. खरं म्हणजे हा जो प्रश्न आहे, हा प्रश्नाचा खरा अर्थ असा आहे की राजाराम पाटील हे नक्कीच आगरी हिंदू आहेत की कुठल्या अन्य धर्माचे आहेत, अशा प्रकारचा त्याचा मतितार्थ आहे. परंतु मी हिंदूच आहे, आगरीच आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. आणि म्हणून मी थोडक्यात माझा सुरुवातीचा परिचय सांगतो की माझा जन्म हा अलिबाग तालुक्यामध्ये अंदोशी नावाचं गाव आहे, ते आईचं गाव आहे, तिथे झाला. सरकारी जी नोंदीची तारीख आहे ती 1972 आहे. आणि माझं बालपण आहे ते माझ्या वडिलांचं गाव चिंचोटी इथे गेलं. आणि या चिंचोटी गावात तुम्ही आताही जाऊ शकता. माझे आईवडील आजही शेती करतात. आणि या गावामध्ये माझं जे बालपण आहे ते अत्यंत संस्कारी अशा वातावरणात गेलं. अगदी बालवाडीत असल्यापासून मला माझे आजोबा बाळू पाटील हे मंदिरामध्ये रामायणाची कथा ऐकायला घेऊन जात. म्हणजे आपल्याकडे श्रावण महिन्यात रामायणावर श्रवण केलं जातं आणि पारायण होतं. आणि त्यानुसार मी तिथे त्यांच्यासोबत जायचो. आणि हे पूर्ण बालपण म्हणजे मला वाटते 4वी-5वीपर्यंत सातत्याने हे रामायण अनेक वेळा ऐकल्यामुळे रामायणातल्या प्रत्येक प्रसंग माझा पाठ झाला होता. आणि याच पद्धतीनं आमच्याकडे हनुमानाचं मंदिर आहे, गावदेवी मातेचं मंदिर आहे. याच पद्धतीनं आमच्या परिसरातल्या चौल परिसरातली अनेक मंदिरं, मग दत्त मंदिर असेल किंवा शीतळादेवी मातेचं मंदिर असेल, इथे मला माझे आजोबा खांद्यावर बसून घेऊन जात. आणि अनेक सण उत्सवात हिरिरीने माझं घेणं चालू होतं. आमच्या गावातच डोंगरात कोरलेलं एक मंदिर आहे, ज्या आताच्या भाषेत म्हणजे मला जेव्हा मी साक्षर झालो सगळ्या लेणी किल्ले यांच्यानंतर, तेव्हा लक्षात आलं की ही
बौद्ध लेणी आहेत आणि त्याच्यामध्ये एक भैरव मंदिर आहे, ज्यामध्ये आमचे काका नथुराम बाबा हे ध्यानाला बसत आणि त्यांच्याकडे आम्ही सगळी लहान मुलं जात असतो. आणि याच पद्धतीनं गावामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा होती. त्यामुळे लहानपणापासून शाखेत जाणं, खेळणं हे सगळं हिंदू संस्कार माझ्यावर झालेले होते. याच पद्धतीनं नंतरच्या काळात मी स्वाध्याय परिवाराच्या पांडुरंग शास्त्री आठवल्यांच्या तत्वज्ञान विद्यापीठात शिकलो आणि अ, भगवद्गीता असेल, रामायण असेल, महाभारत यांचा अत्यंत सखोल अभ्यास केला. केवळ अभ्यास धार्मिक पद्धतीने किंवा भक्तिभावाने नाही, तर रामायणामध्ये घेतलेले आक्षेप त्या काळी आम्हाला पांडुरंग शास्त्री आठवलेंचे सहकारी पाध्ये सर यांनी शिकवले होते. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे तत्वज्ञान आहे, गोळवळकर गुरुजींचं संघटन आहे, याचा मी सखोल अभ्यास केला होता आणि त्याच्यावर मी बोलणारा वक्ता होतो. आणि याच पद्धतीनं दैनिक महानगरमध्ये हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या सदरामध्ये मी खूप मोठं लेखन केलेलं आहे. अनेक वृत्तपत्रात लेखन केलेलं आहे. एवढं सगळं असताना लहानपणापासून शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थी, प्रथम क्रमांकाने मी उत्तीर्ण व्हायचो आणि सोबत आवड म्हणून मच्छीमारी, शेती हे सगळे व्यवसायाचं शिक्षण मी घेतलेलं होतं. आणि 10वीपर्यंतचं म्हणजे 7वीपर्यंत शिक्षण प्राथमिक शाळा चिंचोट येथे झालं आणि हायस्कूलचं शिक्षण बेलोशी हायस्कूल इथे झालं. आणि त्यानंतर 10वी नंतर मी पनवेलला अध्यापक विद्यालय डी.एड कॉलेजला 2 वर्षाचा डी.एडचा कोर्स केला आणि त्यानंतर पनवेलची लिमये वाचनालय असेल, इथे जवळजवळ सगळी पुस्तकं मी वाचून काढली. यानंतर शिक्षक असताना बरंचसं वाचन, सगळ्या नेत्यांची चरित्र, म्हणजे आपल्याला माहीत आहे की भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतले सगळे महान नेते सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांची चरित्र वाचली. आणि त्यानंतर बाहेरून यशवंतराव चव्हाण, कोल्हापूर शिवाजी युनिव्हर्सिटी इथे शिक्षण घेण्याचा मी पदवीचं शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. परंतु वाचन अफाट होतं आणि या वाचनातून प्रचंड मोठी अशी विवेक बुद्धी प्राप्त झाल्यानंतर मी शिक्षक म्हणून नवी मुंबईत कार्यरत झालो. आताचे आपले माजी मंत्री गणेश नाईक यांच्या राफनाईक विद्यालयात पहिल्यांदा मी बोनकुड्यात नोकरीला लागलो. नोकरीत असताना शिक्षक म्हणून माझं वाचन सतत चालू असायचं आणि साहजिकच खेड्यातून आल्यामुळे खेड्यातल्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊनच मी इथे आलो होतो आणि काहीतरी बदलून दाखवायचा अशा प्रकारचा विषय घेऊन खेळ असेल, कबड्डी असेल, स्पर्धा परीक्षा असतील, या सगळ्यांचा अभ्यास करत करत विद्यार्थ्यांना शिकवत असताना आमच्या शाळेला शासनाची ग्रँट नसल्यामुळे पगार कमी असायचा. यानंतर मी हळूहळू शिक्षकांच्या प्रश्नामध्ये नेतृत्व माझ्याकडे चालत आलं आणि नेतृत्व चालत आल्यानंतर आम्ही आमचे नेते संस्थेचे अध्यक्ष गणेश नाईक यांना प्रश्न केला की आम्ही सगळे खेड्यातून आलेले आगरीच लोक आहोत, आपण आगरीच आहात, मग आपण शिक्षकांना जो हवा तो शासकीय वेतन पगार का देत नाही? तर त्यांनी काही त्याची समर्पक उत्तर दिली नाहीत आणि म्हणून मग शिक्षकांमधलं जे बंड झालं त्या बंडाचं नेतृत्व मी केलं. आणि त्यामुळे शिक्षकांचं नेतृत्व करत असताना मला एक युनियन लीडर टाईपचं महत्त्व आलं आणि ते महत्त्व लक्षात घेऊन गणेश नाईकांनी त्यावेळी माझ्या शाळेतून काढलं आणि मी साधारणपणे 96-97ला ती शाळा सोडली. त्यामुळे पूर्ण पगार काय असतो तो काय माझ्या अनुभवाला लगेच मी नवी मुंबईत सानपाडा येथे शिक्षक म्हणून रुजू झालो. आणि तिथे सुद्धा संघाची शाळा असल्यामुळे संघाचे अनेक कार्यकर्ते, शिबिरं या सगळ्यांचा हिंदुत्वाचा मी जवळून अभ्यास केला. आणि हे करत असताना तिथे पण लक्षात आलं की शिक्षक म्हणून नोकरी करत असताना आपल्याला एक पूर्ण पगाराचा न्याय मिळत नाही. आणि म्हणून मिळत नाही तर त्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. आणि या संघर्ष करत असताना 2005ला माझ्या लक्षात आलं की आपल्याला काय एवढं चांगलं काम करून उत्कृष्ट शिक्षक आणि हुशार असून मेहनती असून आपल्याला न्याय का मिळत नाही याचं चिंतन मनामध्ये सुरू होतं. आणि अशातच तिथल्या एका प्रसंगात स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांशी संघर्ष झाला आणि मग मला शाळा सोडावी लागली, नोकरी सोडावी लागली. ही सोडत असताना मला आंबेडकरी कार्यकर्त्यांचं सहवास लाभला.
कारण ह्यामध्ये मोठा संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये जवळजवळ एका नवी मुंबईतल्या आधुनिक शहरात वाईट टाकण्याचा अनुभव, समाजाने वाईट टाकण्याचा अनुभव माझ्या वाट्याला आला. मग ह्या संघर्षाची जी कारणं होती, ते माझ्या दृष्टीने संघर्षाचं कारण होतं की बाबा एवढं चांगलं नोकरी असून आपली पहिली नोकरी आपण गमावली. कारण का शिक्षकांच्या हक्कांसाठी नेतृत्व करायला गेलो आणि ती लोकांना तर न्याय भेटला, परंतु आपल्याला नोकरी गमवावी लागली. अशाच प्रकारचा प्रसंग पुन्हा एकदा आला आणि का बाबा आपल्याला पगार मिळत नाही, बाकीचे लोक कशा प्रकारची चापलुसी करून आपली नोकरी टिकवतात किंवा प्रगती करतात, मग तशा प्रकारचं आपल्याला जमत नाही. मग जे मी सगळ्या महान नेतृत्वांचा अभ्यास केला होता त्यामध्ये सामाजिक न्यायासाठी लढण्याचा संस्कार मनावर झाल्यामुळे दुसऱ्यांदा मला नोकरी गमवावी लागली. पण दुसऱ्यांदा नोकरी गमवताना फार मोठा संघर्ष झाला आणि या संघर्षाच्या काळामध्ये आंबेडकरी समाजाचे जे अनेक कार्यकर्ते होते त्यांची माझी भेट झाली. त्यामध्ये इंजिनियर अशोक अंकुश सानपाडा, त्यानंतर शाहीर संभाजी भगत आणि प्रेमरत्न चौकीकर यांनी मला सांगितलं की ओबीसी असलेल्या सर्वच लोकांना अशा प्रकारच्या प्रत्यक्ष संघर्षाला सामोरं जावं लागतं. जे संघर्ष करत नाहीत, जे गुलामी स्वीकारतात, त्यांच्या वाट्याला असा संघर्ष येत नाही. परंतु तुम्ही नेतृत्व करणारे असल्यामुळे हा संघर्ष तुमच्या वाट्याला आलेला आहे. तर तुम्ही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चाला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग काय बाबा वेगळा असेल? कारण मी बालपणापासून जे साहित्य वाचलं होतं, म्हणजे आत्ताच अलीकडचंच मी वक्तव्य सांगतो. राहुल गांधी यांनी कबूल केलं की शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये जाती आधारित शोषण काय असतं ते त्यांच्या वाचनात आलं नव्हतं आणि म्हणून ते आत्ता ते बाकीच्या गोष्टी करतात, जातीनिहाय जनगणना, आरक्षण वगैरे. परंतु लहानपणी त्यांच्या वाचनात आलं नाही. बाकीचं शिक्षण त्यांचं परदेशात झालं. तसंच प्राथमिक शिक्षण माझं सगळं हिंदू संस्कारांमध्ये झालं. वयाची 35 वर्ष हिंदू संस्कारांमध्ये गेली. पण जातींचं शोषण काय असतं हे कळायला मला 2005 उजाडावं लागलं आणि त्या दोन्ही घटनांचा अर्थ की ओबीसींना ओबीसी म्हणून का ओळखायचं, आपण शूद्र आहोत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 2005 मध्ये मला मिळाली आणि त्या उत्तरं मिळाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बाबा राफ नाईक विद्यालय बोनकुडे इथे गणेश नायकांच्या शाळेत असताना खरं म्हणजे मी प्राथमिक विभागात मुख्याध्यापक होणं माझ्या अधिकाराचं होतं. परंतु मला कोणीतरी फसवून ती जागा घेतली होती आणि मला 8वी 9वी 10वीला म्हणजे माध्यमिकला शिकवायला पाठवलं मुद्दाम. कारण प्राथमिक विभागातला माझी जी सिनियरिटी होती ती घालवण्याचा प्रयत्न तिथे झाला. कारण ही नोकऱ्यांमध्ये जी चापलुसी करायची असते ती कपट माहीत नसल्यामुळे असं तिथे घडलं. तोच प्रकार नवी मुंबईमध्ये घडला. कारण नोकरीमध्ये अनेक वर्ष अनुभवी असलेले लोक मागासवर्गीयांवर, ओबीसींवर कसा अन्याय करतात हा प्रकार खरं म्हणजे ओबीसींना समजत नाही आणि एससी एसटीला तो समजतो. ही आताची सगळी माझी वक्तव्य आहेत. अगोदर मला ह्यातलं काहीच कळत नव्हतं. त्यामुळे नोकरीचं सुख असतं त्यामध्ये ते आपल्याला भेटलं नाही. आणि मग ज्यावेळी 2005ला मी माझी नोकरी गेली त्यानंतर पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र मी वाचलं आणि ते चरित्र वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पारंपरिक जो विषय आहे, आपण जे सगळे आगरी, कोळी, कराडी, भंडारी लोक नोकरी किंवा व्यवसाय करत असतो आणि आपली प्रगती, आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न करत असतो. यामुळे अनेक असे प्रसंग घडतात. परंतु त्या प्रसंगामागे लपलेलं जे षडयंत्र असतं ते षडयंत्र हे दैवी आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे मागच्या जन्मात आपण केलेलं पाप आहे आणि म्हणून आत्ता आपल्याला नोकरी लागत नाही किंवा आत्ता आपल्याला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं असा एक समज हिंदू माणसाचा झालेला असतो आणि तो माझाही झाला. आणि ते सगळं सहन करण्याच्या मनस्थितीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्ते भेटले आणि त्यांनी मला जी चरित्र वाचायला दिली, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनात पण असेच प्रसंग आले होते आणि ते प्रसंग हिंदू म्हणून जन्माला आलेल्या लोकांच्या जीवनात येतात तेच प्रसंग होते, वेगळे प्रसंग नव्हते. मग त्या प्रसंगांना त्यांनी जी उत्तरं दिली ती उत्तरं पाहिली आणि मग लक्षात आलं की या लोकांना असा संघर्ष उडाला त्यावेळी त्यांच्या जीवनात असेच प्रसंग आले. पण त्यांनी ते धर्म किंवा ज्याला आपण गुलामी म्हणू असं न स्वीकारता स्वतंत्र मताने त्याला विरोध केला आणि त्या संघर्षाला ते तयार झाले आणि या संघर्षातून त्यांची जी प्रगती झाली त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवन आहे ते सुद्धा
मला जसं मी रामायण महाभारताचं सगळं संस्कार घेऊन जगलो तशाच प्रकारचे संस्कार त्याच्या वडिलांनी त्यांच्यावर केले होते. परंतु त्यांच्या व्यक्तिगत जीवनात जे अनुभव आले, त्यांचा जो अपमान झाला एक अतिशूद्र म्हणून, त्या अपमानांचा अर्थ त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. आणि तशाच प्रकारचा प्रयत्न वयाच्या 35व्या वर्षी माझ्या ज्या नोकऱ्या गेल्या किंवा मला जो संघर्ष करावा लागला लहानपणापासून त्याचा अर्थ मी शोधायला लागलो. आणि शोधताना माझ्या लक्षात आलं की जे शूद्र आहेत, एस-सी आहेत, एस-टी आहेत, म्हणजे शूद्र म्हणजे ओबीसी. तर तो ओबीसीचा अर्थ सुद्धा मला 2005ला समजला. तोपर्यंत ओबीसी म्हणजे काय, शूद्र म्हणजे काय हे कळत नव्हतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातून मी हे समजून घेतलं. आणि मला त्यावेळी त्याचा अर्थ समजल्यानंतर मी सुद्धा विचार करायला लागलो की बाबा माझ्यासारखे अनेक शिक्षक आहेत, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, त्यांनी चांगली आर्थिक प्रगती केली. आणि शिक्षकांच्या नोकऱ्यांसाठी, ग्रँटसाठी प्रयत्न करत असताना, नेतृत्व करत असताना, खरं म्हणजे वयाने सगळ्यात लहान होतो मी माझ्या 100 शिक्षकांमध्ये, पण प्रामाणिकपणे निर्भयपणे नेतृत्व करत असताना केवळ नेतृत्व केलं म्हणून नोकरी गमवावी लागली, असाच प्रसंग दुसऱ्यांदा घडला. मग माझ्या लक्षात आलं की बाबा रे, सगळे सद्गुण जरी चांगले असले तुमच्याकडे आणि विचार चांगले असले, चारित्र्य चांगलं असलं, तरी सुद्धा हा संघर्ष मागासवर्गीयांच्या जीवनात घडतो. याचा पूर्ण अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये मला कळाला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात अशा प्रकारचे प्रसंग येऊन सुद्धा, अपमान, अवहेलना, तिरस्कार होऊन सुद्धा जे उत्तर जीवनात दिलं, ते उत्तर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्या अंधश्रद्धा घेऊन आम्ही चाललेलो त्या अंधश्रद्धाच आहेत. देश विदेशामध्ये जी संस्कृती आहे, सामाजिक संघर्ष आहेत आणि भारतातले संघर्ष हे फार वेगळे आहेत. इथे तुम्ही हलक्या जातीत जन्माला आलेत की हलक्या जातीतच मरायचा, अशा प्रकारचा जो संस्कार आहे, तो संस्कार मी बघितला. माझं गाव आजही मी बघतो. मी जेव्हा लहान होतो तेव्हा पण 7वी पर्यंत शाळा होती, आता पण 7वी पर्यंत शाळा आहे. ती 8वी पर्यंत झालेली नाही किंवा कॉलेज झालेलं नाही, असा स्थितीशील समाज आजही तिथे आहे. अनेक विद्यार्थी त्या शैक्षणिक समस्यांना आज सामोरे जात आहेत, पूर्वी जात होते, आताही जात आहेत. आणि मग हे बदलत का नाही, म्हणजे एवढी मोठी आमची वस्ती असताना आम्ही हे बदलत का नाही? आम्ही नक्की काय केलं पाहिजे? की गावामधल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला पाहिजे की आमच्या शाळांचा जीर्णोद्धार केला पाहिजे, कॉलेजेस बांधली पाहिजेत? हे काम आमचं आहे की धर्माचं आहे की देवाचं आहे? असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते, आत्ताही येतात. पण मग मी 10वी नंतर जेव्हा शिक्षकाचा कोर्स केला तेव्हा सुद्धा मला पनवेलमध्ये सगळ्या गोष्टी शिकायला भेटल्या. मार्शल आर्ट असेल, अनेक लोकांची भाषणं असतील, नेत्यांची भाषणं असतील, ही ऐकायला मिळाली आणि नवीन जग आहे की त्याचा परिचय मला झाला. याचा दुसरा अर्थ असा आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगाची ओळख होणं फार गरजेचं असतं. तशी ओळख 2005 साली मला झाली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या माणसाने या हिंदू धर्मात जन्म घेतला होता, त्या धर्मामध्ये राहून जीवनातल्या जन्मापासून संघर्षाला तोंड दिलं, म्हणजे किती प्रकारचे अपमान त्यांच्या वाट्याला आले हे पाहिल्यानंतर वयाच्या 35व्या वर्षापर्यंत ज्या अपमानांची जाणीव मला झाली नव्हती, त्याचे अर्थ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाकडे बघून मला कळायला लागलं. आणि मग मला जय भीम या शब्दाचा अर्थ समजायला लागला. आणि म्हणून जीवनाचा जो संघर्ष आहे, भारतातल्या मागासवर्गीयांच्या जीवनाचा जो संघर्ष आहे, माझ्यासारखा संघर्ष अनेक जणांनी पाहिला असेल, परंतु त्यांना त्याचं विश्लेषण करता येत नसेल. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचावं, मग त्यांना जय भीमचा अर्थ कळेल. आता काय झालंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा जय शिवराय जय भवानी असा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर की हे वेगळ्या ग्रहावरचे नेते नाहीत. मग जय भीम हा शब्दाचा अर्थ, कारण मी जिथे जायचो भाषणांना किंवा सभांना, तिथे सगळे आंबेडकरी कार्यकर्ते जय भीम म्हणायचे. आणि त्यांचा संघर्ष माझ्यापेक्षा भयानक होता, कारण ते माझ्यापेक्षा अतिशूद्र जातीत जन्माला आले होते. त्यांच्याकडे जमीन नव्हती, त्यांना अस्पृश्य म्हणून गावाच्या बाहेर लोकांनी ठेवलं होतं. आणि असं असताना त्यांनी जी प्रगती केली होती, ते इंजिनियर होते, ते प्राध्यापक होते, ते शाहीर होते आणि एवढ्या उच्च पदाला पोचले होते. तर मला आश्चर्य वाटायचं की आम्ही आगरी लोक आहोत, आमच्याकडे कमीत कमी कसायला जमीन आहे, राहायला चांगलं घर आहे, मेहनती आईवडील आहेत. आणि ज्यांना अस्पृश्य म्हणून गणलं गेलं होतं त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय भीम या नाऱ्यावर
जीवनामध्ये आश्चर्यकारक प्रगती केलेली आहे. ती प्रगती ही सगळ्याच मागासवर्गीयांसाठी आदर्श आहे. आणि जय भीम बोलल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये आपल्याला संघर्ष करता येतो आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करता येते. हा अनुभव मी पहिल्या वर्षात घेतला आणि अत्यंत वेगाने जेवढी पुस्तकं मिळतील तेवढी वाचायला लागलो. आणि मग माझ्या लक्षात आलं की जन्मल्यापासून वयाच्या 35व्या वर्षापर्यंत जे साहित्य मी कधी वाचलंच नव्हतं, ते साहित्य वाचल्यानंतर हे बाबा वेगळं जग आहे आणि ह्या वेगळ्या जगात प्रवेश केला. आत्तापर्यंत शिक्षकाची नोकरी गमावल्यामुळे आता खायचं काय असा मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. आणि मग जसं मी जन्मल्यापासून 35व्या वर्षापर्यंत हिंदू संस्कारात वाढलो होतो आणि एखाद्या चांगलं काम करायचं असेल किंवा प्रगती करायचं असेल तर आपण आई एकविरेला नवस बोलतो, गणपतीला नवस बोलतो किंवा हनुमानाच्या मंदिरात जाऊन नवस बोलतो की मला शाळेमध्ये चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत, मला चांगली नोकरी मिळाली पाहिजे आणि मी सुखी झालो पाहिजे. अशा प्रकारचे नवस बोलून आपण कामाला सुरुवात करतो. परंतु 35व्या वर्षापर्यंत अशा प्रकारचे अनेक नवस किंवा पूजा किंवा गणपती अथर्व शीर्ष किंवा भगवद्गीता, वेद उपनिषद निषद यांचा अभ्यास हे सगळं तत्वज्ञान विद्यापीठात मी केलं. मग ह्याच्यामध्ये माणसाला सुखी होण्याचा किंवा आर्थिक प्रगती करण्याचा मार्ग आहे का असा अभ्यास माझा ऑलरेडी झाला होता. आणि तो 35व्या वर्षापर्यंत त्यामध्ये निराशा आली. आणि निराशा आल्यानंतर त्याच काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा मला परिचय झाला. आणि मी जे करत होतो ते सगळं त्यांनी हिंदू धर्मात जन्म घेऊन अनुभवलं होतं आणि तरीसुद्धा त्यांनी एक नवीन मार्ग स्वीकारला. आणि तो मार्ग हा शिक्षणाचा होता, विज्ञानवादाचा होता. प्रचंड हाल अपेष्टा सोसून त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत घेत ते खूप मोठे झाले. आणि इतके मोठे झाले की त्यांनी भारताचं संविधान लिहिलं. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 2005 सालापर्यंत प्रत्यक्ष हयात नव्हते. त्यांचे साहित्यच मी वाचलं. पण त्या साहित्य वाचताना माझ्या लक्षात आलं की जर लहानपणापासून हे जर चरित्र ओबीसींच्या वाट्याला आलं तर त्यांना समजतं की माणूस म्हणून जन्म घेतल्यानंतर तुमच्या वाट्याला येणारे जे संघर्ष आहेत ते संघर्ष हे मानवनिर्मित आहेत. इथल्या व्यवस्थेने, ज्याला आज मी सहजपणे बोलतो, मनुस्मृतीने केलेले निर्माण केलेले हे जे आहेत संघर्ष ते माणसाच्या जीवनाच्या वाट्याला येतात आणि त्या संघर्षात तो माणूस संपून जातो, मरेपर्यंत संपून जातो, त्याला समजत नाही. परंतु मला वयाच्या 35व्या वर्षी हा संघर्ष समजला. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचत असताना माझा एक प्रश्न मी तिथे समोर ठेवला. जसं आपण देवासमोर बसल्यानंतर प्रश्न ठेवतो की बाबा देवा मला हे जर भेटलं तर मी तुला 100 पेढे आणीन किंवा असं काय भेटलं तर किंवा बाबा नारळाची एक 100 नारळ अर्पण करेन किंवा काही म्हणजे आपल्या गावठी भाषेत कोंबडा अर्पण करेन किंवा बोकडं कापण असे आपण नवस बोलत असतो. अशा प्रकारचा एक प्रश्न घेऊन मी बाबासाहेबांच्या चरित्रासमोर बसलो आणि त्यांना विचारलं की बाबासाहेब आंबेडकर आपल्या सगळ्या ह्या जीवन संघर्षामध्ये आत्ता समजा मी नोकरी गमावलेला माणूस आहे तर मला जगण्याचा मार्ग म्हणजे आर्थिक प्रगतीचा काय मार्ग आहे का. त्यावेळी मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये कोकणातल्या खोती विरुद्ध आंदोलन वाचलं की कोकणामध्ये जी सावकारी आहे जमिनीची त्याचा अभ्यास केला. ह्या सावकारीचं पार्श्वभूमी पाहिली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रयतेचं जे स्वराज्य होतं त्या रयतेच्या स्वराज्यामध्ये इथल्या आगरी, कोळी, भंडारी, कराडी या सगळ्या सागरपुत्र समाजाला कसे म्हणजे जमिनी मिळाल्या, म्हणजे कसायला जमिनी भेटल्या. आणि ह्या जमिनी कसायला मिळाल्यानंतर गावंसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची वसवली याचे संदर्भ मिळाले. आणि ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं मृत्यू होतो त्यानंतर आपल्याकडे पेशवाई येते. आणि ही जी पेशवाई आहे त्या पेशवाईमध्ये जे ब्राह्मण खोत होते किंवा सरदार जमीनदार मराठे होते यांच्या नावावर गावाची गावं केली जातात. आणि मग आपल्यावर कुळं होण्याचा किंवा शेतमजूर होण्याचा प्रसंग येतो आणि यातूनच खोती येते. आणि या खोतीविरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अलिबागला येऊन नारायण नागू पाटील यांच्या गावी राहतात. आणि तिथे त्यांना भात, मासे, जिताडा, बोंबील, भाकरी नारायण नागूंच्या खाऊन ते इथल्या लोकांचं प्रबोधन करतात. आणि त्यातून ब्राह्मण आणि मराठा या सावकारांच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन उभं राहतं. आणि या आंदोलनातून आपल्याला
जमिनीची मालकी मिळते. अशा प्रकारचं ते सगळं हे खोतीविरुद्ध आंदोलन मी अभ्यासलं आणि ते लक्षात आलं की बाबा कोकणामध्ये हे आगरी कोळी कराडी भंडारी लोक आहेत. हे सगळे लोक एकेकाळी सेवक होते, चाकर होते आणि त्यांना जमीन मालकी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. ज्यावेळी हा संघर्ष कोकणात घडला तर ते आंदोलन हे हिंदू उच्चवर्णीयांविरुद्ध होतं आणि ह्या आंदोलनामध्ये आगरी कोळी लोक जे नेते बाबासाहेबांच्या बरोबर गेले तर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली त्या काळात आणि धर्मविरोधी अशा प्रकारची भावना त्यांच्याविषयी निर्माण केली गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा जीवनामध्ये त्या काळातले जे काँग्रेस सरकार होतं किंवा महात्मा गांधींच्या विचारांची जे चळवळ होती त्याने सुद्धा राष्ट्रद्रोही अशा प्रकारचं शिवीगाळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केली आणि आगरी समाजाचे लोक सुद्धा बाबासाहेबांच्या बरोबर होते. त्यांच्यावर सुद्धा प्रचंड टीका त्या काळात केली. परंतु ते आपल्या हक्कांचं आंदोलन होतं आणि ह्या आंदोलनाचा वर्तमान अभ्यास 2005 साली केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आजही आमच्या चिंचोटी गावात सातबाऱ्याला मेहता नावाचा एक सावकार आहे आणि तो काही इथे राहत नाही. तो डोंबिवलीकडे कुठेतरी मुंबईत राहतो. आणि मग माझ्या सातबाऱ्यावर जेव्हा मेहता नावाचा शेठजी आहे हे कळल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपणही गुलाम आहोत. आणि मग मी त्याचा सखोल सातबाऱ्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की जर या चिंचोटी परिसरामध्ये माझं गाव आहे आणि मी पूर्वजांना विचारलं तर अनेक वर्षापासून, थोडक्यात हजारो वर्षापासून आपली वस्ती आहे. मग ही शेती कोणाची असेल, म्हणजे राजे कोणी झाले असतील, पण शेती कसली? आम्ही शेती निर्माण सुद्धा आम्ही केली, समुद्राला हटवून बांध घालून आम्ही शेती निर्माण केली. मग ती शेती आमचीच असली पाहिजे, त्याच्यावर मेहता या शेठजीचं नाव का? हा प्रश्न पडला. आणि मग सगळं पेशवाई, इंग्रजांचं सत्ता, स्वातंत्र्य, युद्ध हे सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की या पेशवाईच्या काळात, खोतीच्या काळात आपल्या लोकांना शूद्र म्हणून गुलाम केलं गेलं. धर्मातली ही हिंदू धर्मातली गुलामगिरी आर्थिक स्वरूपात सातबाऱ्यावर आली आणि आम्ही जमीन कसत असू, नांगर कसत असू सुद्धा आम्ही इथे भूमिहीन झालो, कुळ झालो. आणि ह्या कुळांचा लढा जर आपण उभा केला तर माझ्या समाजाला पण न्याय भेटेल आणि जीवनामध्ये जी गुलामगिरी मी 2 नोकऱ्यांमध्ये अनुभवली, जे अपयश अनुभवलं, ते माझ्या समाजाला मला सांगता येईल. कारण का दुसऱ्यांदा नोकरी सोडताना मला फार मोठा संघर्ष करावा लागला आणि या संघर्षामध्ये आगरी असून सुद्धा नवी मुंबईतल्या आगरी परिसरात मला आगऱ्यांनी साथ दिली नाही तर जयभीमवाल्या लोकांनी साथ दिली. हा अनुभव मी घेतला होता. कारण का आगरी समाजाला ही ब्राह्मण मराठ्यांचा जो अटॅक आहे किंवा दडपशाही आहे ती समजत नाही. ते धर्म म्हणून ते स्वीकारतात, परंतु आपण ज्यांना जयभीमवाले लोक म्हणतो, आंबेडकरी लोक म्हणतो, ते मात्र याविषयी प्रतिकार करतात. आणि म्हणून आता मला ज्या संकटाला सामोरं जावं लागलेलं आहे, अशा प्रकारचा संघर्ष ओबीसींच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आहे आणि त्यांना जागं करायचं असेल तर केवळ व्यक्तिगत जीवनातली समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करून चालणार नाही. आणि म्हणून मग मी जमिनींचं आंदोलन कोकणातून सुरू केलं. मला आठवतं की मुरुड तालुक्यातले ॲडव्होकेट विनायक शेडगे, आज ते वकील आहेत. पूर्वी ते फक्त पदवीधर होते, परंतु खोतीच्या आंदोलनात आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम वकील म्हणून आगरी समाजासाठी केलं, म्हणजे कुळ कायद्याचं ड्राफ्टिंग त्यांनी केलं. नारायण नागू पाटील तेव्हा 7वी पास एक शिक्षक होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या मैत्रीमुळे बाबासाहेबांनी संपूर्ण आगरी कोळी कराडी भंडारी किंबहुना देशासाठी कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, हे तत्वानुसार कुळ कायद्याचं ड्राफ्टिंग केलं आणि संपूर्ण देशाला आगरी समाजाच्या नेतृत्वाखाली कुळ कायदा मिळाला. चरी येथे तो जागतिक विक्रमी शेतकरी संप झाला. 7 वर्ष संप चालला आणि संपाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. त्यामुळे माझ्या लक्षात आलं की जो जयभीम हा अर्थ मी घेतलेला आहे, त्यांचं त्या जयभीमचा संबंध आगरी कोळ्यांच्या जीवनात किती मोठा आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय असं मी म्हणतो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गावं दिली, सातबारे दिले. छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला आरमार दिलं आणि याच छत्रपती शिवाजी महाराजांना बाबासाहेब आंबेडकरांनी राजा म्हणून डोक्यात घेतलेलं आहे, लोकशाही मानणाऱ्या एका महान विद्वानानं. आणि याच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नारायण नागू पाटलांनी आपलं गुरु मानलेलं आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा मुंबईतल्या आगरी कोळी समाजासाठी मुक्तीचं फार मोठं कार्य केलंय. कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांचं चरित्र जे वाचतील आगरी, त्यांच्या लक्षात येईल की या देशातला कोळी जोपर्यंत शिकून सवरून साक्षर होत नाही तोपर्यंत हे राष्ट्र बलवान होणार नाही, अशा प्रकारची मांडणी
ही महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे. सावित्रीमाई फुल्यांनी जर तर महिलांच्या शिक्षणानेच या देशाची मुक्ती होईल हे तत्वज्ञान सांगितलं. आणि या सगळ्या महापुरुषांना नारायण नागू पाटील यांनी आपलं गुरु मानलेलं आहे. नारायण नागू पाटलांचं चरित्र आजही उपलब्ध आहे. मला वाटतं ठाणे जिल्ह्यातल्या आगऱ्यांचा याच्यावर विश्वास बसणार नाही, पण त्यांनी नारायण नागू पाटलांचं चरित्र वाचावं. आता काही लोक तिथले सांगतात हिंदुत्ववादी सावरकरांना घुसवण्याचा प्रयत्न करतात. मी सावरकर वाचलेले आहेत, मी डॉक्टर हेडगेवार वाचलेले आहेत, मी गोळवळकर गुरुजी वाचले आहेत, त्याच्यावर मी भाषणं केलेली आहेत. अनेक संघाच्या कार्यकर्त्यांना ती माहीत असतील. म्हणजे मी काय याच्यामध्ये हिंदुत्वाच्या बाबतीत नवीन नाही. हिंदुत्व मी पूर्ण अगदी सगळं सखोल असा त्याचा अभ्यास केलेला आहे. परंतु या सगळ्या हिंदुत्वामध्ये ओबीसी माणसाच्या जीवनाला न्याय भेटत नाही, वास्तव मला 2005ला कळलं. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खोती विरोधी आंदोलन त्याचं राहिलेलं जे काम आहे ते करण्याचा मी विचार केला. आणि ते काम माझ्या स्वतःच्या जमिनीच्या बाबतीतल्या संदर्भात होतं, म्हणून पहिल्यांदा ते करायचं ठरलं. कारण आपण जमिनीचे मालक होऊया. यामध्ये आत्ताचे ॲडव्होकेट विनायक शेडगे यांचं फार मोठं सहकार्य मला भेटलं. माझे बंधू ॲडव्होकेट राकेश पाटील असतील, सहदेव म्हात्रे असतील मुरुडचे, असे अनेक प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांची नावं काय मी ते सांगत नाही, काहीतरी यावर सांगेन. पण आमच्या मुरुड आणि अलिबाग तालुक्यातल्या जमिनींचा प्रश्न म्हणजे ब्राह्मण मराठा खोतांविरुद्धचा जो खोती विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागूंचा संघर्ष आहे तो सुरू केला. यानंतर 2006 मध्ये मी राहत होतो सानपाड्यातच आणि सानपाड्यातूनच नवी मुंबईतूनच मी गावी मोटरसायकलने प्रवास करायचो. चिरनेर जंगल सत्याग्रह येथे झालेला होता. तिथे सेज विरोधी आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनाच्या एका सभेला मी गेलो होतो. या सभेमध्ये पाठीमागं बसलेले असताना सुरुवातीला गेल्यामुळे ॲडव्होकेट दत्ता पाटील यांच्या बाजूला मी बसलो होतो. दत्ता पाटलांनी सहज विचारलं, बाबा रे तुझं नाव काय? राजाराम पाटील. तू कुठला आहेस? तर राहतो नवी मुंबईत, मूळचा चिंचोटीचा. मग माझ्या गावाच्या जवळचा आहेस, तू इकडे काय करतोस? तर मी सेजची सभा ऐकायला आलो. आणि त्यामध्ये दत्ता पाटलांचा परिचय झाला. आणि मग त्या परिचयामध्ये माझ्या लक्षात आलं की हे सेजचं आंदोलन आहे. त्याचा सखोल अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की रिलायन्स मोठ्या प्रमाणात उरण, पनवेल, पेण या भागातल्या जमिनी खरेदी करते. 2.5 लाख रुपये एकरनी किंवा 1.5 लाख रुपये एकरनी. त्याचवेळी नवी मुंबईत 50 लाख गुंठ्यांनी जमिनी सिडको विकत होती. आणि मग एवढा तफावत भावाचा बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की कुठेतरी आपल्या लोकांची फसवणूक होते. आणि त्यामुळे दत्ता पाटलांचा परिचय घेऊन मी सेजमध्ये आंदोलनात उतरलो. याचवेळी लोकनेते दिबा पाटलांचा पण परिचय झाला. या दोन महान नेत्यांच्या सोबत मला आलेला अनुभव म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं खोती विरुद्ध आंदोलनाची चर्चा केली. आणि अजूनही कुळांना न्याय आपल्या भागात भेटलेला नाही, तर ही आंदोलन आपण का घेत नाही असा त्यांना प्रश्न केला. मग त्यांनी सांगितलं की आम्ही आता विधानसभेतले नेते आहोत आणि आमदार म्हणून लढत असताना प्रत्येक शेतकऱ्याच्या सातबाराला जाऊन त्यांना कुळ कायद्याचा न्याय देणं आम्हाला अवघड आहे. त्याच्यामुळे पनवेलमध्ये ओझे, बिवलकर या ब्राह्मण सावकारांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी होत्या. सिडको विरुद्ध आंदोलन चालू होतं, पण सिडकोमध्ये सुद्धा सावकार या 12.5% आंदोलनाचा फायदा घेत होते. खरं म्हणजे असा GR आलेला आहे की प्रत्यक्ष शेती जे कसत नाहीत, केवळ कागदावर मालक आहेत, त्यांना पुनर्वसन भूखंड देऊ नये अशा प्रकारचा GR सिडकोमध्ये आहे. परंतु सावकार हे डोईजड झाले आणि फसवत होते. आणि मग आपल्या लोकांच्या हाल अपेष्टा पाहून मी अधिक आक्रमक झालो आणि 2009ला शेतकरी प्रबोधिनी या कुळ कायद्यावर काम करणाऱ्या संघटनेची स्थापना केली माझ्या चिंचोटी गावात. यावेळी कुळ हक्क परिषद आम्ही लावली. त्यामध्ये ॲडव्होकेट दत्ता पाटील, न्यायमूर्ती कोळशे पाटील, कॉम्रेड विलास सोनवणे आणि अनेक उरण पनवेलची मंडळी आगरी समाजाची उपस्थित होती. आणि या कुळ कायद्याच्या आंदोलनामध्ये मोठा पाठिंबा लोकांचा मला मिळाला. त्याचवेळी मी तिथली अलिबाग विधानसभा लढलो. म्हणजे 2005ला नोकरी सोडल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की निवडणुकीमध्ये मतदान करणं एवढंच आपल्या लोकांना माहीत आहे, परंतु निवडणुका लढणं सुद्धा महत्त्वाचं आहे. पण ती मनाची भूमिका असते. ती 2009ला माझी तयार होऊन मी विधानसभा लढलो आणि पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन सुरू केलं. त्यानंतर तिथे कोळसा प्रकल्पाचं आंदोलन उभं राहिलं. प्रदूषणकारकी कोळसा प्रकल्प आमच्याकडे आल्यानंतर तिथे आम्ही आंदोलन केलं. आणि त्या भागात चौल परिसर अत्यंत सुंदर परिसर आहे, बौद्ध लेण्यांचा परिसर आहे. तिथे आम्ही प्रदूषण विरोधी कोळसा प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन उभं केलं आणि जिंकलं सुद्धा. त्यावेळी 500 कोटीची भरावाची कामं मला कंपनीकडून मिळणार होती, परंतु ती मी नाकारली आणि सांगितलं की समाजाशी एकनिष्ठ राहून हे आंदोलन करायचं. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र माझ्यासमोर होतं. आणि मग याच पद्धतीने नवी मुंबईत MIDC सिडको विरुद्धचे संघटना डॉक्टर राजेश पाटील यांनी स्थापन केली आणि त्यांच्यासोबत सुद्धा मी काम केलं.
नवी मुंबईतली सिडकोचे प्रश्न असतील, सेजचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नात काम करायला 2013ला विमानतळ जाहीर केलं आणि विमानतळाच्या प्रश्नात सुद्धा मी उतरलो आणि नवी मुंबई विमानतळात सगळ्यात मोठा लढा दिला. 22.5% पॅकेज आहे ते कुळ कायदा संपवणार आहे आणि 12.5%चा जो दिवा पाटलांचा संघर्ष आहे त्यामध्ये नोकऱ्या, पुनर्वसन हे अनेक प्रश्न होते आणि हे प्रश्न सगळे मी मांडत राहिलो आणि मग माझ्या लक्षात आलं की एकीकडे जमिनी शासन वेगवेगळ्या विकास कामांसाठी घेत आहे. लोकनेते दिबा पाटलांचा जो सिडको विरुद्धचा संघर्ष आहे त्या संघर्षातलं सत्य जे आहे ते सत्य बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेने मी पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं की वसंतदादा पाटील हे मराठा मुख्यमंत्री आणि त्यांना ह्या नवी मुंबईच्या जमिनी पाहिजे होत्या, तर ते जमिनी कायद्याने न घेता मोठमोठे म्हणजे निमलष्करी दलं म्हणजे SRP लावून आमच्या लोकांना गोळ्या घालून 5 हुतात्मे मारून त्या ताब्यात घेण्याचा प्रकार इकडे घडला. मग त्यामध्ये महाराष्ट्रातलं जे ब्राह्मण क्षत्रियांचं शोषण आहे ते मला समजायला लागलं. लोकनेते दिबा पाटील जाहीरपणे याविषयी बोलत नव्हते, परंतु व्यक्तिगत जीवनात त्यांनी मला सांगितलं की होय, की ओबीसींची राजकीय सत्ता नाही किंवा मोठा पक्ष नाही आणि असं असून सुद्धा दत्ता पाटील आणि दिबा पाटील हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले. प्रत्यक्षात दोघांची जी चरित्र आहेत म्हणजे आमच्या अलिबागचे दत्ता पाटील यांचं चरित्र मी अभ्यासलं आणि त्यांच्याशी आम्ही मुलाखत घेतली. कॉम्रेड विलास सोनवणे यांची ती मुलाखत घेतलेली, ती यूट्यूबला उपलब्ध आहे. मी स्वतः त्या मुलाखतीमध्ये मुलाखतकार आहे म्हणजे प्रश्न विचारणार आहे आणि त्यामध्ये दत्ता पाटील सांगतात की माझ्या वडिलांनी मला वकील केलं याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या घरी यायचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं मी वकील म्हणून कुळ कायद्याची मांडणी तर केलेली आहे, पण कुळ कायदा यशस्वी करण्यासाठी अनेक वकील लागतील आणि म्हणून नारायण नागू पाटील यांनी दत्ता पाटलांना वकील होण्याचा सल्ला दिला. दत्ता पाटील वकील झाले, पण जेव्हा माझ्या गावात कुळ हक्क परिषद झाली त्यावेळी दत्ता पाटील बोलले की माझ्या वडिलांनी मला इथल्या आगरी कोळी कुळांच्या संघर्षासाठी वकील केलं, परंतु कुळांच्या केस मी लढलो नाही. तर राजकीय पक्ष म्हणून शेकाप विरुद्ध काँग्रेस, काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचे संघर्ष झाले आणि त्या संघर्षामध्ये कुळांच्या केसेस लढण्यात माझ्या वयाची 87 वर्षे गेली, परंतु तू माझ्या गावाच्या जवळ म्हणजे पेझारीपासून अलिबाग आणि चिंचोटी अंतर 32-40 किलोमीटर असेल, तिथला प्रश्न सुद्धा मला कधी घेता आला नाही माझ्या आयुष्यात. महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता होऊन सुद्धा तू हा प्रश्न घे. तेव्हा दत्ता पाटलांच्या चरित्रात माझ्या लक्षात आलं की दत्ता पाटील हे अत्यंत पुरोगामी विचारांचे होते आणि ते देवळांना देणग्या देत नसत किंवा देवळात गेले तरी देवाला नमस्कार करत नसत. या प्रश्नाची उत्तरं त्यांना मी विचारली तेव्हा त्यांना सांगितलं आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून घडलेले नेते आहोत आणि आम्हाला माहीत आहे की इथल्या ब्राह्मणांनी, इथल्या सावकारांनी आम्हाला जर जमिनींचा अधिकार नाकारला तर मंदिरांचा पण नाकारला, शिक्षणाचा पण नाकारला. आमच्या वडिलांनी फार संघर्ष करून आम्हाला शिकवलं आणि म्हणून पूर्ण संघर्ष हा बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या ध्येयानुसार आम्ही जगलो आणि आपल्याला माहित आहे दत्ता पाटलांच्या नातवांची नावं सिद्धार्थ आणि गौतम आहेत. याच पद्धतीचं जीवन लोकनेते दिबा पाटलांचं होतं. त्यांचा माझा जवळून परिचय होता, मी त्यांच्याशी चर्चा केली होती. ते बोलत असताना भगवान बुद्धाची मूर्ती ठेवायची, त्यांनी सुद्धा देवाचा एकही फोटो आपल्या घरात लावला नव्हता, तर 5 हुतात्म्यांचे फोटो लावलेले आहेत. आणि जी रामायण महाभारताची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती अशाच प्रकारची चिकित्सा दिबा पाटील आणि दत्ता पाटील दोघे करायचे. आणि दत्ता पाटलांचं माझ्या गावातलं भाषण होतं ते त्यांनी सरळ सांगितलं की बाबा आम्हाला सावित्रीमाईंनी शिकवलं, सरस्वती शिकवलं नाही. अक्षर ग्रामीण भागात ही भाषा समजणं अवघड होतं. त्यांना सुद्धा धर्मविरोधी म्हणून त्यांची टिंगल झाली, परंतु महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर त्यावेळी प्रबोधन करणाऱ्यांचं नेतृत्व म्हणजे प्रबोधनकार ठाकरे सुद्धा अलिबाग चरीला यायचे, नारायण नागूंचे ते मित्र होते. हे प्रबोधनाचं योग होतं. त्यावेळच्या लोकसभेत, त्यावेळच्या विधानसभेत फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा प्रभावी असल्यामुळे ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतरची 1990चा जो काळ आहे तो काळ हा हिंदुत्ववादी मंडल विरुद्ध कमंडल असा असल्यामुळे हिंदुत्व प्रभावी होत गेलं. परंतु मी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास केला त्यामध्ये माझ्या जातीचे जे प्रश्न आहेत त्या जातीच्या प्रश्नामध्ये जमिनींचा प्रश्न प्रामुख्याने प्रश्न होता आणि भूसंपादन ज्या आक्रमकतेने ब्राह्मण आणि मराठा राज्यकर्ते करत होते, गोळ्या घालून करत होते, त्या काळामध्ये जातीला नेतृत्व देणं हा मोठा विषय होता. आणि मला आठवतं की मी नवी मुंबईत काम करत असताना ॲडव्होकेट PC पाटील यांचा माझा संपर्क आला आणि त्यांची एक संघटना होती शेतकरी संघटना.
ती शेतकरी संघटनेचं लेटरहेड मी बघितलं, त्यावरून शेतकरी हे आगरी कोळी असले तरी मराठा शेतकरी आणि आगरी शेतकरी, कोळी शेतकरी, कुणबी शेतकरी यामध्ये फरक आहे. मराठा हे 100 एकर, 50 एकर, 10 एकरचे जमीन मालक आहेत आणि आगरी कोळी लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्यातून 10 गुंठे, 20 गुंठ्याचे, 25 गुंठ्याचे शेतकरी म्हणजे कुळं झालेले आहेत. छोटे शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी आहेत. दोघांमध्ये फरक आहे आणि म्हणून यांना शेतमजूर म्हणता येईल ओबीसींना आणि ब्राह्मण मराठ्यांना जमीनदार म्हणता येईल. हा फरक मी शिकलो. त्यांना म्हटलं की तुम्ही केवळ शेतकरी संघटना, खाली कळवा शेतकरी संघटना हे नाव देण्यापेक्षा आगरी कोळी समाजाचं नाव का देत नाही. आणि मग अशा प्रकारचं परिवर्तन मी आमच्याकडे एक नवीन नेतृत्व आहे सीए झालेलं निलेश पाटील यांनी आगरी कोळी फाउंडेशन असं नाव त्यांच्या संघटनेला दिलं आणि मी सुद्धा शब्द वापरायला लागलो. आणि याची प्रेरणा मला इंजिनियर अशोक अंकुश यांनी दिली की तुम्ही आगरी समाज शेतकरी समाजाच्या नावाने संघटन करा. तर मला हे आश्चर्य वाटलं की जातीपातीचं राजकारण हे वाईट असतं आणि म्हणून पहिल्यांदा मी आगरी समाज शेतकऱ्याची समाज प्रबोधनाची स्थापना केली. पनवेलला आगरी समाज हॉल आहे दिबा पाटील साहेबांचा, याची सुद्धा स्थापना कॉम्रेड जी.एल. पाटील कम्युनिस्ट नेते आहेत. आता डाव्या विचारांची चळवळ आहे, कम्युनिस्ट चळवळ आहे, हे जातीभेद मानतच नाही. त्यांच्याकडे भांडवलदार आणि कामगार असे दोनच वर्ग असतात. परंतु कॉम्रेड जी.एल. पाटील यांच्या लक्षात आलं की मुंबईतल्या आगरी कोळ्यांच्या जमिनी इंडस्ट्रीच्या नावाखाली इथल्या कारखानदार आणि ब्राह्मण मराठा मुख्यमंत्र्यांनी काढून घेतल्या आणि ते भूमिहीन झाले. म्हणून आगरी समाजाच्या नावावर काम करणं गरजेचं आहे. मला जेव्हा आंबेडकरी कार्यकर्ते म्हटले की बाबा तुम्ही आगरी समाजाच्या नावाचं संघटन उभं करा, आणि मी आगरी समाजाच्या नावाने संघटना उभी केली, ती चालवली, आजही चालवतोय आणि त्यामध्ये समाजाच्या हक्कांचे विषय करतोय. आता मूळ प्रश्न जो आहे सुरेश पाटील यांनी सांगितलेला की तुमच्याबद्दल लोकांना आक्षेप आहेत की तुम्ही जय भीम बोलता, मग तुम्ही आगरी आहात का. आता हा प्रश्न खास करून रायगडमधून येत नाही, हा प्रश्न येतो ठाणे जिल्ह्यातून. कारण ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चरी संप हा माहीतच नाही आणि तो त्यांनी समजून घेतला तर लक्षात येईल की आगरी कोळी कराडी हे जातीच्या उतरंडीत शूद्र आहेत, म्हणजे ओबीसी आहेत आणि म्हणून त्यांना जमीन मालकी ब्राह्मणांनी नाकारली, पेशव्यांनी नाकारली. कारण मनुस्मृतीच्या तत्वानुसार पेशवे ब्राह्मण आजही चालतात, पूर्वी चालत होते. आणि मग यासाठी संघर्ष हा हिंदू धर्मातल्या कुठल्याही पंडितांनी सांगितला नाही, म्हणजे सावरकरांनी सांगितला, हेडगेवारांनी सांगितला, गोळवलकरांनी सांगितलं नाही, किंबहुना बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा सांगितलं नाही, किंवा आमचे जे गुरुजना म्हणतो नाना धर्माधिकारी असतील किंवा पांडुरंग शास्त्री आठवले यांनी सुद्धा जमिनींसाठी संघर्ष करा असं कधी म्हटलं नाही. मी स्वतः तत्वज्ञान विद्यापीठात शिकलेलो आहे आणि तत्वज्ञान विद्यापीठात स्वाध्याय परिवारामध्ये आजही माझे चांगले मित्र आहेत. परंतु पांडुरंग शास्त्री आठवले हे स्वतः सावकार होते, जमीनदार होते. नाना धर्माधिकारी सुद्धा जमीनदार होते. त्यांच्या जमिनीत असणारे कुळ यांच्या जमीन हक्कांचा विषय कुठल्याच धर्मप्रमुखांनी किंवा शंकराचार्यांनी मांडला नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की माझ्या नावावर काहीच जमीन नाही. अशा प्रकारचं भारतात कसं घडू शकतं, कारण आम्ही शेतकरी आहोत, मग जमीन का नाही. तर ही जमीन नसणं म्हणजे तुम्ही गुलाम आहात. महात्मा फुल्यांचं चारित्र्य किंवा सगळ्या गोष्टी असतील. आणि मला आश्चर्य वाटतं की खरं म्हणजे 2005 नंतर मी आगरी समाजाची संघटना चालवतो. आगरी समाजाच्या सगळ्या आंदोलनामध्ये दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी सांगितलेल्या किंवा नारायण नगूंच्या आंदोलनावर प्रत्येक पावलावर पाऊल ठेवून मी चाललोय. जातीचे साठीच काम करतोय. मोठा विचार केला तर ओबीसीसाठी करतोय, त्याच्यापेक्षा मोठा विचार केला तर एससी एसटींसाठी करतोय, आदिवासींसाठी करतोय, आमच्या मागासवर्गीयांसाठी करतोय. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये काम करून सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही असं म्हटलेलं नाही की या देशातली स्त्री, शूद्राती शूद्र यांच्याकडे जमीन मालकी नाही आणि 85% जमिनींचे मालक हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहेत. आम्ही हिंदूंचं संघटन करायला लागलोय तर आम्ही कधीतरी या 85% लोकांना जमीन मालकीचा जो कुळ कायदा बाबासाहेबांनी केलाय तो आम्ही देशभरात राबवला पाहिजे, त्यासाठी प्रचारकांना सांगितलं पाहिजे. असं कधीच या देशात हिंदूंचं संघटन करणाऱ्या कुठल्याही संघटनेकडून झालं नाही. आता या हिंदूंच्या संघटनेमध्ये ज्या जाती शूद्र आहेत, अतिशूद्र आहेत, त्यांचं संघटन केलं पाहिजे. हा विषय सुद्धा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून शिकलो. ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी कोळ्यांसाठी रायगड जिल्ह्यात 14 तळ्याचं पाण्याचं आंदोलन केलं. हे पाणी सुद्धा आपल्या लोकांना पिऊ देत नव्हते, हे दत्ता पाटलांनी मला सांगितलं. त्यांच्या व्यक्तिगत जीवनात शाळेमध्ये असताना त्यांना ब्राह्मणांनी वर उभं राहून वरून तांब्यातून पाणी ओतून दिलं होतं, तांब्या ओठाला लावायला दिला नव्हता. हे प्रसंग दत्ता पाटलांनी मला सांगितलेला आहे. हे पाण्याचा प्रश्न फक्त एससी एसटींचा नव्हता, तर तो ओबीसींचा पण होता, आगऱ्यांचा पण होता. हे सगळं मी शिकलो होतो. आणि मग कोकणामधली
जंगल सत्याग्रह असेल, पाणी हक्काचं असेल, मनुस्मृती दहन असेल, हे आंदोलन त्या त्या काळामधले आगरी कोळी लोक होते. ठाणे जिल्ह्यातल्या लोकांना हे माहीत नाही आणि माहीत नसल्यामुळे ते आज मान्य करत नाही, कारण हिंदुत्वाचा प्रभाव तिकडे जास्त आहे. परंतु आत्ता अलीकडे एका आगरी मुलीवर जेव्हा बलात्कार नोंदीत झाला, जो 3 ब्राह्मणांनी केला, तर तो जिल्हा ठाणे जिल्ह्याचा भाग येतो, पण ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी याचं आक्रमक आंदोलन केलं नाही. किंबहुना बदलापूरमध्ये जसं आंदोलन झालं तसं आंदोलन प्रत्यक्ष पुरावे असताना, समोर असताना, आरोपी समोर असताना इथे आंदोलन झालं नाही, कारण इथे धर्म प्रभावी आहे. परंतु मी गेल्या वर्षी पाहिलं की आमच्या गावच्या, माझ्याच गावातल्या, माझ्या नातेवाईक असलेल्या एका मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न जेव्हा झाला एका UP बिहारच्या माणसाकडून, तर तो प्रसंग झाल्यानंतर सगळी गावं एकवटली आणि त्याला धरून चोप दिला गेला, पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं आणि त्या मुलीला फार मोठी नुकसान भरपाई आमच्या लोकांनी द्यायला लावली आणि तिथे दाखवून दिलं, इथल्या मुलीला जर हात लावला तर सगळा आगरी समाज एकवटतो. अशा प्रकारचं वातावरण मुंबई, नवी मुंबईत नाही. आणि हा सांस्कृतिक गुलामीचा भाग आहे. आणि सांस्कृतिक गुलामगिरी रायगड जिल्ह्यात दत्ता पाटील, दिबा पाटील, नारायण नगू पाटील आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दूर केलेली आहे. आज जासईला तुम्ही गेलात तर दिबा पाटलांच्या गावात फुले शाहू आंबेडकरांचे पुतळे आहेत. याच्यावर सुद्धा लोक विश्वास ठेवणार नाहीत. मी जेव्हा दिबा पाटलांच्या बाबतीत बोलतो महाराष्ट्रात, त्यावेळी महाराष्ट्रात अनेक मित्र दिबा पाटलांचे मला भेटतात. तर हे दोन्ही विचारवंत मला जवळून पाहायला भेटले आणि दत्ता पाटलांनी नारायण नगूंच्या आणि बाबासाहेबांच्या मैत्रीच्या अनेक गोष्टी माझ्यासमोर केल्या. आणि जो संघर्ष कोकणामध्ये झाला, या खोतांविरुद्ध खरा संघर्ष आगरी समाजाने केला. कुळ कायदा असेल, जमीन मालकी असेल किंवा बाकीचे आंदोलनं असतील, त्यामध्ये आमचे दोन्ही नेते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते होऊन गेले, लढले. त्यानंतर आगरी समाजात अनेक आमदार आणि खासदार झाले. शिक्षणाची चळवळ खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात आली. मोठ्या प्रमाणात आगरी लोक शिक्षणाकडे वळले. 2000 रिटायर्ड शिक्षक एकट्या अलिबाग तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतात. असं शिक्षणाचं प्रगतीचं प्रमाण ठाणे जिल्ह्यात नाही. आणि म्हणून आगरी कोळी लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने गेले म्हणून इथपर्यंत आले, हे वास्तव आहे. परंतु धर्माचा प्रभाव असा होता की याविषयी बोलणं अवघड होतं. मी स्वतः दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांच्याविषयी यांच्या ठिकाणी चर्चा केली. ते असं म्हणाले की तू थेट बाबासाहेब, बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्यावर बोलतोस आणि थेट त्या पद्धतीने मांडणी करतोस, याचा तुला त्रास होईल. राजकीय निवडणुकामध्ये तुला हिंदूंची मतं मिळणार नाहीत, म्हणजे ओबीसींची मतं मिळणार नाहीत. आणि म्हणून आम्ही राजकारण करत असताना थोडी काळजी घेत गेलो. पण आता असं लक्षात आलं की या ज्या जमिनी शेतविरोधी आंदोलनात किंवा सिडको विरुद्धच्या आंदोलनात आम्ही आमच्या लोकांना मिळवून दिल्या, त्या जमिनी पुन्हा एकदा लोकांनी विकल्या आणि ते अक्षरशः गरीब झाले, गुलाम झाले. ह्याचं कारण यांना कायमचं मुक्त करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मार्गाने गेले तो मार्ग मुक्तिकोण पथे होता. याचं पुस्तक मी जेव्हा दत्ता पाटलांना विचारलं की तुमचं सगळ्यात आवडतं पुस्तक कोणतं, तर मुक्तिकोण पथे. हे मुक्तिकोण पथे यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये जे दुःख येतंय किंवा अपयश येते, मग ते जमिनींचे लढे असतील किंवा आरक्षणाचे, शिक्षणाचे लढे असतील, याच्या पाठीमागं मनुस्मृती आहे, हिंदू धर्मातला चातुर्वर्णी आहे. आणि म्हणून मुक्तिकोण पथे याचा अर्थ कुठल्या मार्गाने तुम्हाला मुक्ती मिळेल. तर यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जे भाषण, जगप्रसिद्ध भाषण आहे, 15 रुपये त्याची किंमत आहे. दत्ता पाटलांनी स्वतःच्या मनातून ही व्यथा सांगितल्यावर मी ते 100 वेळा पुस्तक वाचलं, कारण आमच्या आगरी नेत्याचं ते पुस्तक होतं. त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला या देशात मुक्ती मिळवायची असेल तर ही सगळी कर्मकांड आहे किंवा बाकीचे जे प्रकार आहेत, हे याला आम्ही वाईट म्हणणार नाही. म्हणजे तुम्ही आता मी माझ्या घरी गणपती आणतो, डोक्यावरून आणतो, कुलदैवत आमची भवानी माता बसते, हे सगळं आहेच. परंतु या सगळ्यांचे अर्थ तार्किक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने शोधणं गरजेचं आहे. हे सगळं फेकून द्या असं ते म्हणत नाहीत, परंतु यामध्ये तुमची मुक्ती नाही. तुम्ही तर्क करायला शिकलं पाहिजे, विज्ञानवादी जगायला शिकलं पाहिजे, असं दत्ता पाटील म्हणाले. आणि मग दत्ता पाटलांच्या त्या वाटेवर मी मुक्तिकोण पथे या मार्गाचा शोध घेतला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की दत्ता पाटील, दिबा पाटील जिथपर्यंत त्यांनी समाजाला आणलंय, सिडकोमध्ये 12.5% त्यांनी दिले, लोक श्रीमंत झाली. परंतु आता नवी मुंबईत घडलेला जो बलात्कार आहे, तो ब्राह्मणांनी बलात्कार करून सुद्धा त्यांना हे अन्याय अत्याचार असं वाटत नाही, त्यांना धर्म जास्त महत्त्वाचा वाटतो. मी जेव्हा 2-3 पोस्ट टाकल्या तेव्हा ते ब्राह्मण पुजाऱ्यांनी बलात्कार केला असं म्हटल्यानंतर ते ब्राह्मणच होते का, ते भय्य होते का,
म्हणजे सत्याला घाबरणारा समाज आज नवी मुंबईचा आहे. आणि रायगड जिल्ह्यात जो समाज उभा आहे तो अत्यंत बुद्धिमान समाज आहे. या अर्थाने त्यांना सामाजिक गुलामगिरी, सामाजिक शोषण चटकन समजतं. कारण नेतृत्वाने केलेले ते संस्कार आहेत. दत्ता पाटलांचे, दिबा पाटलांचे संस्कार आहेत. आणि मी अभिमानाने सांगेन की या दोन नेत्यांनी आलेली जी अतिक्रमण आहेत ते परतवून लावली. आणि म्हणून मी ठरवलं की आपण आगरी समाजाचंच काम करायचं. आगरी समाजाचं काम करत असताना जो आमचा कराडी बांधव आहे त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. हे दत्ता पाटलांनी मला सांगितलं. कोळी बांधवांकडे आमचं दुर्लक्ष झालंय. सगळ्यात जास्त आमदार आणि खासदार हे आगरी समाज झाले. पण कोळ्यांना आणि कराड्यांना आम्ही नेतृत्व देऊ शकलो नाही. आगरी समाज जेव्हा नेतृत्व करत होता बाबासाहेब आंबेडकरांबरोबर, त्यावेळी बाबासाहेबांचे ज्येष्ठ सहकारी सी के बोले भंडारी समाजाचे होते. आणि भंडारी समाज हा आरमारी समाज आगरी समाजाबरोबर आहे. आणि भंडारी समाजाने बाबासाहेब आंबेडकरांसोबत काम केलेलं आहे. कुणबी समाजाने बेदखल कुळांच्या बाबतीत मोठं काम केलेलं आहे. या सगळ्या ओबीसी जातींना घेऊन आपण काम केलं पाहिजे, अशा प्रकारचा संदेश दत्ता पाटलांनी दिला. आणि दिबा पाटलांनी सुद्धा महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या ओबीसींचं नेतृत्व केलं. आणि ओबीसींचं काम तुम्ही करा, अशा प्रकारचा संदेश तो मला दिलेला आहे. मग या सगळ्यामध्ये सगळ्या ओबीसींना समजवत असताना ते अवघड आहे. परंतु आगरी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून ओबीसी म्हणजे काय, ओबीसी तुम्ही शूद्र आहात हे सांगणं गरजेचं होतं. हे सांगत असताना जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना प्रश्न पडतो की हा हिंदू धर्माला धक्का तर नाही ना. परंतु संपूर्ण देशामध्ये ओबीसी, एससी, एसटी यांचे जे संविधानिक अधिकार आणि लोकसंख्या पाहिली तर देशातला 85% लोकसंख्येचा भाग हा असेल तर यांचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे. परंतु आज सरकार ज्यांचे आहेत ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे आहेत. ओबीसींचा आरक्षणाचा संघर्ष मराठ्यांच्या विरुद्ध करत असताना मला खूप त्रास राज्यस्तरावर, राष्ट्रीय स्तरावर झाला. परंतु आरक्षणाच्या मार्गानेच आमची प्रगती होऊ शकते हे सत्य जय भीम या शब्दाने शिकवलं. आणि म्हणून जी गुलामगिरी आहे ती गुलामगिरी धार्मिक आहे. त्याला गुलामगिरी म्हटल्यानंतर काही लोकांना वाईट वाटतं. कारण हा प्रश्नच असा आहे की जीवनामध्ये जो प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि अनुभव घेत असताना जो डोळस असतो, सजग असतो, त्याला ज्या घटना कळतात. जसं देवाला मानणारे लोक सांगतात की जे नास्तिक लोक आहेत ते देव नाही असं सांगतात. परंतु देव आहे असल्याच्या अनेक घटना घडत असतात. मग नारळात पाणी कसं, किंवा माझ्या जीवनात असं संकट आल्यानंतर कोणतरी एक अदृश्य व्यक्ती आली आणि ती मला रस्ता दाखवून गेली. अशा प्रकारचे अनेक अनुभव हे देवाला मानणारे आस्तिक लोक सांगत असतात. प्रत्यक्ष पाहिलं तर नैसर्गिक न्याय आणि विज्ञानाच्या पुढे ते काही टिकत नाही. पण मागासवर्गीयांच्या छळाच्या बाबतीत, मागासवर्गीयांच्या ओबीसींच्या गुलामीच्या बाबतीत जर तुम्ही सजग असाल, जागे असाल तर तुमचे अपमान तुम्हाला सहज समजतात. आणि हे अपमान दत्ता पाटील, नारायण नगू पाटील आणि दिबा पाटील यांच्या जीवनाच्या चरित्रातून आपल्याला पाहायला मिळतात. परंतु त्यांची चरित्र आम्ही लिहिली नाहीत. त्यांचे चरित्र त्याविषयी ते बोलले नाहीत. आज मला सुरेश पाटील बोलले की तुम्ही ह्या विषयावर बोला. तर आता काही चरित्र वगैरे लिहिण्यात का मी मोठा नाही. परंतु मी सांगतो की 2005 पर्यंत, वयाच्या 35व्या वर्षापर्यंत माझ्याकडे नवी मुंबईत माझं स्वतःचं घर नव्हतं. अलिबागला आमच्या वडिलांचं घर आहे. स्वतःचं घर नव्हतं आणि स्वतःची सायकल मात्र माझ्याकडे होती 2005 पर्यंत. परंतु मोटरसायकल नव्हती किंवा 4 व्हीलर नव्हती किंवा मी कुठलीही सरपंच पदाची निवडणूक सुद्धा लढलो नव्हतो. आणि ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं त्यानंतर 2009ची विधानसभा असेल, 2019ची लोकसभा असेल मावळ, आणि आता 2024ची लोकसभा, ही दोन्ही मी लढलो. खरं म्हणजे कुठल्याही हिंदुत्ववादी पक्षात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप यामध्ये जायला मला काहीच अवघड नाही. कारण भाजपमध्ये मी गेलो तर भाजपमध्ये आताच्या कुठल्याही नेत्यापेक्षा उत्कृष्ट भाषण मी करू शकतो. कारण संघाचं सगळं चरित्र माझ्या तोंडपाठ आहे. गोळवळकर गुरुजींचं चरित्र असेल, डॉक्टर हेडगेवारांचं असेल, त्यातलं संघाचं संघटन असेल, यामध्ये नवी मुंबई स्तरावर मी त्यावेळी काम केलं होतं. पण बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र ज्यावेळी मला वाचलं तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजप किंवा संघ परिवार हा मनुवादी विचार घेऊन चाललाय. तो आमच्या कुळ कायद्याच्या आंदोलनाला पाठिंबा देत नाही. दिबा पाटलांचं नाव सुद्धा नवी मुंबई विमानतळाला मिळत नाही आणि मिळणार सुद्धा नाही. कारण का, संघ परिवाराचे ते विरोधक आहेत. कोण? लोकनेते दिबा पाटील. ते ओबीसींचे नेते आहेत. रामायण महाभारताची चिकित्सा करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते पट्टशिष्य आहेत. दत्ता पाटलांची तोच विषय. दत्ता पाटलांचं नावच कुठे नाही. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार दिल्यानंतर कुळ कायदा स्वातंत्र्यपूर्व काळात झाला आणि तो देशातल्या सगळ्या मागासवर्गीयांना, भूमिहीनांना लागू झालाय.
एवढं मोठं काम करणाऱ्या नारायण नागूंना भारतरत्न पुरस्कार भेटला पाहिजे, पण तो पुरस्कार सचिन तेंडुलकर एका क्रिकेटरला भेटतो. परंतु ज्यांना भूमिहीनांना जमिनी देण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, तसंच काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांनी केलं. परंतु त्यांना काय हा पुरस्कार मिळत नाही. त्यांचं नाव कुठे रस्त्याला कोणी नारायण नागूंचं लावत नाही. याच पद्धतीने दिवा पाटलांचं नाव लागणं अवघड आहे, कारण वैचारिक दृष्टीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा काँग्रेस असतील, या ब्राह्मण मराठा जमीनदारांच्या विरुद्ध लढलेले दिबा पाटील आहेत. त्यामुळे मला माहित आहे हा संघर्ष काही सोपा नाही. आज दिबा पाटलांच्या नावाने जो संघर्ष उभा राहिला, त्या संघर्षाची जातीची मांडणी, दिबा पाटील हे महापुरुष आहेत त्याची प्रथम मांडणी सागर राजे, पत्रकार सागर राजे प्रभात पर्व यांच्या माध्यमातून आम्ही सिडकोच्या समोर एका मुलाखतीतून केली होती. तोपर्यंत आपल्या जातीत महापुरुष असतो हा अनेक ओबीसी जातींना मान्य नाही. आणि म्हणून सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातल्या सगळ्या मागासवर्गीय जातींसाठी न्यायाचं काम केलं. परंतु शेवटी मुक्ती कोण पते ह्या त्यांच्या धर्मांतराच्या कार्यक्रमामध्ये स्वतःची जात राहिली, कारण एक जात दुसऱ्याचं मानत नाही. एवढ्या मोठ्या महापुरुषाला सुद्धा ओळखण्यामध्ये ओबीसी कमी पडले. म्हणजे ओबीसीना सगळे जमीन, शिक्षण, पाणी हे अधिकार बाबासाहेबांनी दिले, पण ते शेवटी त्यांच्यासोबत जातीचे लोक राहिले. आणि मग यातून मी शहाणा झालो की आपण आगरी, कोळी, कराडी, भंडारी या ओबीसींचं नेतृत्व करत असताना आगरी समाजाचं काम केलं पाहिजे. मी अभिमानाने सांगेन की आगरी समाजाच्या इतिहासाचा मागोवा मागच्या 2-2.5 हजार वर्षापर्यंत मी घेतला. गावागावामध्ये गावदेवीची मंदिरं आहेत. ही गावामधली सगळ्यात जुनी मंदिरं आहेत. राम आणि हनुमान, कृष्ण जेव्हा गावात नव्हते तेव्हापासून ह्या ग्रामदेवता किंवा गावदेवी माता आहेत. काही ठिकाणी जरीमरी आहेत आणि एकविरेला गेला तर तिथे एकविरा आणि प्रजापिता आहे. या सगळ्या देवी देवतांचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं इथला समाज हा मातृसत्ताक आहे, इथला स्त्री प्रभावी अर्थव्यवस्था आहे. याचं संशोधन मी पुस्तकात लिहिलं नाही, परंतु मी बोलत राहिलो आणि आज लोक ते मान्य करायला लागले. आणि म्हणून कारलेला गेल्यानंतर अनंत तरे यांच्यासोबत गाभाऱ्यात, म्हणजे अनंत तरेंना जेव्हा बंदी होती त्यावेळी एकविरा आईच्या मंदिरात गाभाऱ्यात गेल्यानंतर मला लक्षात आलं की एकविरा आई एकटी नाही, तर तिच्यासोबत महाप्रजापती आहे की जी भगवान बुद्धाची मावशी आहे. ती संन्यासिनी आहे आणि योगिनी आहे. आणि तिचं पण आतमध्ये जे रूप पाहिल्यानंतर मी त्याचं संशोधन केलं तर याचे पुरावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र ग्रंथात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये सापडतात. आणि याचे जे सगळे संदर्भ आहेत बौद्ध लेण्यांचे 2-2.5 हजार वर्षापासून पाश्चात्य विचारवंतांनी मांडलेत की आगरी, कोळी, कराडी, भंडारी हा समाज सागरपुत्र समाज आंतरराष्ट्रीय व्यापारी आहे. श्रीलंकेबरोबर, इजिप्त बरोबर ते व्यापार करायचे. तिथूनच त्यांना अंगावर सोनं घालण्याचं वेळ आहे. प्रचंड सोनं यांच्या गावठाणामध्ये होते. आणि हे सगळा इतिहास पाहिल्यानंतर मी एकविरा आईबद्दल, एकविरा या शब्दाचा अर्थ शोधला. एकविरा याचा अर्थ एका वीराची आहे आणि तो वीर परशुराम आहे असं अनेक लोक, हिंदू लोक सांगतात. पण परशुरामाने आपल्या आईचं मुंडकं वडिलांनी संशय घेतला म्हणून कुऱ्हाडीने उडवलं. आईला मानणारा आगरी, कोळी, कराडी, भंडारी समाज संशयावरून, वडिलांच्या संशयावरून आईचं मुंडकं कधीच उडवणार नाही. आई आणि बहिणीला, आत्याला, मावशांना प्रचंड म्हणजे सन्मान देणारा समाज आहे. मातृसत्ताक समाज आहे. या अर्थाने एकवीरा अशा वीराची आहे की जिने आईचा आणि मावशीचा प्रचंड मोठा सन्मान केला. आपली मावशी प्रजापिता हिच्या सांगण्यावरून धर्मामध्ये स्त्रियांना समान स्थान पाहिजे असा जगभरातला पहिला शोध भगवान बुद्धांनी सांगितला. आणि आज आगरी कोळ्यांच्या विधवा महिला लग्नामध्ये धवलारीण म्हणून काम करतात. एकीकडे मनुस्मृतीने स्त्रियांना सगळ्या प्रकारचे अधिकार नाकारले. शिक्षण असेल, प्रॉपर्टी असेल याचे अधिकार नाकारलेले दिसतात. स्त्रियांना कमी लेखलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आगरी समाजातली स्त्री, विधवा स्त्री लग्न लावू शकते, धर्म लावू शकते. या सगळ्या संशोधनाची मुळं जी आहेत ती इथल्या अप्रांत प्रदेशातल्या ठाणे, रायगड, पालघर या भागातल्या मातृसत्ताक विचारांमध्ये आहे. आजही मुंबईचं सगळं मार्केट या आमच्या कोळणींकडे आहे. या सगळ्यांचा अभ्यास मी आगरी समाजावर प्रेम आहे म्हणून केला. आणि आता शेवटचं जे आंदोलन आहे, खरं म्हणजे माझं वय 50शीत गेलंय आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला कुळ कैद असेल, दत्ता पाटलांचं शेतचं आंदोलन असेल किंवा दिबा पाटलांचं सिडको विरुद्ध आंदोलन असेल, याचं सार होतं की आमची गावठाणं धोक्यात आली. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आमचे एक मित्र राज पाटील यांच्या घराचा प्रश्न गव्हाणमध्ये उपस्थित झाला. त्यांचं घर सिडकोने तोडल्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी काय करावं हे करत असताना सगळे तरुण, राज असतील, गौरव म्हात्रे असेल, नंतर हे आपले रुपेश धुमाळ असतील,
किंवा अन्य सगळे आमचे मित्र यांनी आम्ही गावठाण चळवळीची तरुणांनी सुरुवात केली. आज ही चळवळ कळंबोलीपासून मुंबईत पोहोचली. मुंबईतली 200 गावठाणं आम्ही शोधली आणि तिथल्या आगरी, कोळी, ईस्ट इंडियन, कराडी, भंडारी या समाजाच्या जमीन मालकीचा विषय, मुंबई जर आमच्या मालकीची होती तरी गावठाणं आता आमची आहेत, तिला जमीन हक्क मिळाला पाहिजे, हा प्रश्न विधानसभेत मी मांडला. आणि तो विधानसभेत मांडला म्हणजे मी आमदार म्हणून नाही, तर ॲडव्होकेट आशिष शेलार या भाजपच्या नेत्याकडून. आणि तो मुद्दा विधानसभेत चर्चेला आला आणि मुंबईतल्या कोळीवाड्यांना जमीन मालकी दिली पाहिजे. हे काँग्रेस सरकारला कळलं नाही, पण भाजप सरकारला कळलं आणि तो सीमांकनाचं 12 कोळीवाड्याचं सीमांकन झालं. मी सांगायचं कारण आहे की मोठेपणापासून सांगत नाही की जे हिंदू आगरी मला विचारतात की तुम्ही आगरी की बौद्ध, त्यांना माझा प्रश्न आहे की मी आगरी कोळ्यांच्या जमिनींची आंदोलनं सगळी सातत्यपूर्ण मांडली. आज हा प्रश्न नवी मुंबईपर्यंत आला. ह्या 95 गावांना जमीन मालकी द्यायची की भाडे करा. आता एकनाथ शिंदे या मराठा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्हाला या जमिनी भाड्याने देणार. त्या बाबतीत आम्ही संघर्ष करतोय. आमचे विकास पाटील असतील, किरण पाटील पेंदर, विकास पाटील गोठिवली हे आमचे चांगले कार्यकर्ते एकाकीपणे लढतायत. आमदार माजी मंत्री गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे, संदीप नाईक, प्रशांत ठाकूर या आमदारांना आम्ही सांगितलं की तुम्ही गावठाणं वाचवा. जे आंदोलन दत्ता पाटील, दिबा पाटील, नारायण नागू पाटील, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं आपल्या जमीन हक्कांचं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरं म्हणजे स्वराज्याच्या संकल्पनेत ते सुरू झालं, पेशवाईने ते संपवलं. आत्ता पुन्हा नवी पेशवाई आपल्याकडे आलेली आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे ओबीसींचे अन्य अधिकार महापालिकेतले नाकारतायत निवडणुकांचे इम्पिरिकल डेटा नाही म्हणून. पण सगळ्यात महत्त्वाची खतरनाक घटना आहे की ते आमची गावठाणं खायला लागलेत, आमची गावठाणं भाड्याने द्यायला लागलेत, ज्यांचा हजारो वर्षांचा पुरावा आहे. यासाठी एकाकीपणे म्हणजे कुठलंही फार मोठं उत्पन्नाचं साधन किंवा क्वारी, हॉटेल, बार किंवा कुठलाही कारखाना नसताना केवळ 2005 सालच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणीनुसार आंबेडकरी लोकांच्या भावासारख्या पाठिंब्यामुळे, त्यामध्ये सगळ्या प्रकारचे पाठिंबे आहेत, नैतिक आहेत, आर्थिक आहेत, राजकीय आहेत. आणि म्हणून माझ्या 2 निवडणुका लोकसभेच्या मी वंचित बहुजन आघाडीतून मला खासदारकीचं तिकीट भेटलं आणि BSP मधून आता भेटलं, बहुजन समाज पार्टीतून. मला माहिती आहे कुठलाही राजकीय पक्ष, शिवसेना, भाजप, काँग्रेस हे मला नगरसेवकाचं तिकीट पण देणार नाही, कारण ते चातुर्वर्ण्य पद्धतीनुसार ओबीसींच्या विरोधी आहेत. पण मला बाळासाहेब आंबेडकरांनी तिकीट दिलं. शिवाजी पार्कवर ही टोपी घालून मी जाहीर सभा गावठाणासाठी मुंबईच्या घेतली. आणि हा जो सन्मान आहे तो सगळ्यात मोठा सन्मान आहे मुंबईच्या इतिहासात. स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांच्या काळामध्ये आगरी कोळ्यांना, भंडाऱ्यांना सन्मान होता, परंतु आताच्या 2019च्या लोकसभेला शिवाजी पार्कच्या एका सभेचं नेतृत्व, अध्यक्षपद मला बाळासाहेबांनी दिलं आणि तिथे हा सन्मान मला भेटला. मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने आगरी कोळ्यांना सर्वोच्च नेतृत्व कुळ कायद्याच्या आंदोलनात देणारे होते, म्हणजे नारायण नागूंनी दिलं, अशा प्रकारचं नेतृत्व बाळासाहेब आंबेडकरांनी मला दिलं, तेच BSPने दिलं. खरं म्हणजे BSP आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांबद्दल प्रचंड टिंगल माझी करण्यात आली. वंचित, किंचित काय काय लोकांनी टीका केली. ही टोपी मी ओबीसींच्या डोक्यात घातली किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या डोक्यात घातली म्हणून ते दोन्ही धर्म आपले विरोधी आहेत, शत्रूंचे धर्म आहेत, अशा प्रकारची मांडणी केली. पण मी विश्वासाने सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात पहिले आरमार प्रमुख जे आहेत ते भंडारी समाजाचे आहेत आणि मायनाक भंडारी त्यांचं नाव आहे. मायनाक नगर आहे अलिबागला. ही गोष्ट आजही कोकणामध्ये लपवली जाते. त्यानंतर आरमार प्रमुख आहेत दर्या सारंग दौलत खान, म्हणजे मुस्लिम आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराजांचे समुद्रातले आरमार प्रमुख आहेत. कुठलाही ब्राह्मण, कुठलाही मराठा नाही. आणि त्यांचं शिल्प चरीला जयंत पाटील, शेकापचे आमदार, त्यांनी तिथे उभं केलेलं आहे. चरीला तुम्ही बघू शकता दर्या सारंग दौलत खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं. आज आरमाराची घटना तिकडे कोकणामध्ये गाजते. खरं म्हणजे तिथे फक्त शिवाजी महाराज दाखवले, दर्या सारंग म्हणजे दौलत खान किंवा मायनाक भंडारी हे दाखवलेलं नाही. आणि कान्होजी आंग्रे हे नंतरचे आहेत, म्हणजे नंतर शिवाजी महाराजांच्या नंतरच्या काळातले आहेत, त्यांचा उदो होतोय. मला हे सांगायचं आहे की मुसलमानांना आम्ही शत्रू म्हणतो, ते कोकणामध्ये सगळे एकत्र आहेत, मुरुडमध्ये, अलिबागमध्ये. किंबहुना अलिबाग या शहराचं नाव अली या मुस्लिम शब्दाने आलेलं आहे. त्याचं कारण आहे की अलीशाह बाबांचा दर्गा तिथे आहे आणि अलीशाह बाबा हे कान्होजी आंग्र्यांना सल्ला द्यायचे, राजकीय सल्ला द्यायचे. याच पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांना केळशीचे अकुत बाबा राजकीय सल्ला द्यायचे, ते राजकीय गुरु होते. अशा कित्येक घटना या प्रबोधनाच्या चळवळीने मला शिकवल्या. मला हे शिकवलं गेलं
की जो राष्ट्रवाद आम्ही सांगतो भारतामध्ये, हिंदू राष्ट्रवाद, त्या हिंदू राष्ट्रामध्ये आम्हाला 7/12 मिळण्याचं कुठलाच संकल्प किंवा कुठलंच कलम किंवा कुठलंच एकही भाषण आपल्याला संघ परिवार, भाजप किंवा हिंदुत्ववाद्यांमध्ये दिसत नाही. हा संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि तो कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, या कुळ कायद्याच्या निमित्त 1 एप्रिल 57 साली आपल्याकडे आला. आणि आज राष्ट्र म्हणून जमीन आमच्याकडे राहिली नाही, आगरी कोणाकडे राहिली नाही. आणि शेवटची जमीन आहे घराखालची जमीन. या घराखालच्या जमिनींसाठी तुम्ही यूट्यूबला सर्च करू शकता की सगळ्यात जास्त स्पष्ट वक्तव्य, सातत्यपूर्ण वक्तव्य नवी मुंबईच्या जमिनी संदर्भामध्ये मी केलेली आहेत. मी हा माझ्या गर्वाचा किंवा अभिमानाचा विषय सांगत नाही, ती जबाबदारी म्हणून मी स्वीकारलेली आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू केलेला मनुस्मृती विरोधातला संघर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्र उल्लंघन करू नये, आरमार स्थापन करू नये, अशा प्रकारची मांडणी ब्राह्मण मनुवाद्यांनी केली होती. त्या मनुस्मृतीला लाथ मारून आरमार उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक असतील, आणि आज ते आरमार सुद्धा, बंदरं सुद्धा, मच्छीमारी सुद्धा आमची संपलेली दिसते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून 14 तळ्याचं पाण्याचं आंदोलन, कुळ कायदा हे सगळं केलं. आणि त्यांच्यासोबत आगरी समाज होता. नारायण नागू पाटील हे आमच्या दृष्टीने आगरी समाजाचे महापुरुष आहेत. आणि त्या पद्धतीनंच दत्ता पाटील, दिबा पाटील यांचं काम आहे. या तिन्ही महापुरुष, चारही महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी जो जीवन आदर्श आम्हाला दिलेले, त्याच्यावर आम्ही चाललो तरच या देशामध्ये आमचा उत्कर्ष आहे. आणि तो उत्कर्ष हा संविधानिक मार्गाने आहे. आणि उत्कर्षाचा मार्ग, उत्कर्षाचं नाव आहे जय भीम हा शब्द. आणि म्हणून जय भीम बोलत असताना आई एकविरेचा सुद्धा मी उदो करतो. याचं कारण आई एकविरा ही सुद्धा केवळ नवसाला पावणारी नाही, तर ती मातृसत्ताक विचारांची मातृदेवता आहे, जिने आम्हाला शिकवलेलं आहे की विज्ञानवादी मार्गाने चला. आज तुम्ही कारल्याला गेलात तर एवढी भव्य लेणी, जगाने त्याची नोंद घेतलेली आहे. अशा प्रकारचं मंदिर तुम्हाला, इतकं ऐतिहासिक मंदिर दगडात कोरलेलं, कुठल्याही हिंदू धर्मातल्या देवदेवतांचं दिसणार नाही. किंबहुना एकविरा हा शब्द तुम्हाला रामायण आणि महाभारतामध्ये दिसत नाही. याचं कारण असं आहे की एकविरा शब्दाचा अर्थ पाली भाषेमध्ये आहे आणि एकविरा शब्द भगवान बुद्धांसाठी वापरला गेलेला आहे. म्हणून आपला जो इतिहास आहे, तो इतिहास आणि वर्तमान याची जर काळजी आपण घेतली, अभ्यास केला, तर वर्तमानातले स्वातंत्र्यानंतर जमिनींचे हक्क जर आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याने दिले असतील, तर ताटातली भाकरी आणि मासा हा आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे. त्या अर्थाने त्यांची कृतज्ञता म्हणून आम्ही जय भीम या अर्थाने मी म्हणतो. त्यामध्ये जय भीम या शब्दाचा अर्थ आपण जो लावताय, म्हणजे आगरी बांधव लावताय, तो अत्यंत चुकीचा आहे. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही त्यांच्या घरी जेवत नाही, त्यांच्या जीवनातले अनुभव घेत नाही, जसे बाबासाहेब आंबेडकर आग्र्यांच्या घरी येऊन जेवले, याच पद्धतीनं आपण आंबेडकरी बांधवांच्या घरी जाऊन जेवलं पाहिजे. त्यांचा मोठेपणा, त्यांच्या घरातली पुस्तकं, त्यांची विद्वत्ता आणि देशाच्या प्रशासनावर त्यांची असलेली पकड, IAS आणि IPS एवढ्या मोठ्या संख्येने बौद्ध बांधवांमध्ये आहेत की आपण आगरी स्वतःला खूप शहाणे आणि हुशार समजतो, पण शिक्षणामध्ये आमचे IAS किती आहेत, IPS किती, हा प्रश्न विचारला तर आम्ही अत्यंत मागे आहोत. देशाच्या प्रशासनात मागे आहोत. आणि राजकारणामध्ये शेवटचं राजकारण, शेवटच्या घटका आज आम्ही मोजत आहोत. ठाणे जिल्ह्यातलं आमचं अस्तित्व संपलेलं आहे. मराठा एकनाथ शिंदेने आगरी कोळ्यांची गावठाणं असतील किंवा जागा असतील, या गिळंकृत केल्या आहेत, लोढाणी केलेल्या आहेत. आणि राजकीयदृष्ट्या आमच्या खासदारक्या संपवलेल्या आहेत. येत्या विधानसभेत गणेश नाईक, मंदाताई म्हात्रे, प्रशांत ठाकूर यांच्या विधानसभा मतदारसंघ धोक्यात आलेले आहेत. मराठा समाजाचं तिथे अतिक्रमण होते, मराठा आरक्षणाचं घुसखोरी OBC मध्ये होते. हे सगळं जे आहे ही भांडण आहेत, तर आपल्या अस्तित्वाचे लढाई आहेत, मागासवर्गीयांच्या अस्तित्वाचे लढाई आहेत. या लढ्यामध्ये आपले खरे बांधव हे SC ST म्हणजे आदिवासी आणि शेड्यूल कास्ट किंवा अस्पृश्य बांधव हे आपले सख्खे भाव आहेत. कारण ज्यांनी आमच्यासोबत लढाईमध्ये भाग घेतलेला आहे आणि ती लढाई आमच्या जमीन मालकीची लढाई आहे आणि होती. यामध्ये ब्राह्मण मराठी आमच्या विरोधात आहेत, ते सावकार आहेत. हिंदू धर्मातली विषमता आम्ही लक्षात घेतली तर राजाराम पाटील हे सतत जय भीम का म्हणतात याचा आपल्याला अर्थ कळेल. आणि मी खात्रीने सांगतो, अभिमानाने सांगतो, मुंबईतल्या गावठाणांचा प्रश्न जो आपण उचललेला आहे, तो प्रश्न अगोदर का उचलला गेला नाही? हा उचलला गेला, हा चमत्कार नव्हता. त्याची मांडणी आहे की कुळ कायद्याच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही केली. सिडको युनियनचे नरेंद्र हिरे यांनी कोळीवाड्यामध्ये लावण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू यांच्या प्रतिमा दिल्या होत्या. आम्ही त्या कोळीवाड्यात लावण्याचा प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचा, कुळ कायद्याचा आणि मुंबईच्या गावठाणांचा कसा संबंध आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु कोळी बांधवांना
मूर्ख बनवणारी लोक तिथे कार्यरत आहेत, बिल्डर लॉबी आहेत. आणि यातून कोळी बांधवांना वाचवायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा तरुणांनी अभ्यास केला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो की आपले जे गैरसमज आहेत तसे गैरसमज आपण करून घेऊ नये. मी परवा आमची कुलदेवता आहे भवानी माता यांच्या जागरणासाठी गेलो होतो, तेव्हा सुद्धा तरुणांनी सांगितलं तिथं येऊन केवळ गाणी भजनं डान्स करणं यासाठी ते जागरण नाही, तर खऱ्या अर्थाने आपण कोण आहोत त्याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही जागं झालो पाहिजे. आणि जागं व्हायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या, नारायण नागू पाटील, दत्ता पाटील, दिबा पाटील यांच्या विचाराने जागे व्हा. मग तिथे मी तरुणांच्या मुलाखती घेतल्या. त्यांना सांगितलं तुमचं शिक्षण काय, तुम्ही पुढे काय करणार, व्यवसाय काय करणार, राजकीय स्थिती काय आमच्या विरुद्ध आहे, पाण्याचे प्रश्न आजही 7-7 दिवस पाणी येत नाही कोकणामध्ये, आणि शिक्षणाच्या समस्या तशाच आहेत, आरोग्याच्या समस्या आहेत. या समस्या केवळ देवाला नवस बोलून सुटणार नाही, तर माणूस म्हणून त्यासाठी आम्हाला संघर्ष करायचा आहे. आणि माणूस म्हणून संघर्ष कसा करायचा हे नारायण नागू पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर राहून आम्हाला दाखवून दिलं. दत्ता पाटील, दिबा पाटील यांचा विचार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचाच विचार आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा विचार न समजल्यामुळे जय भीम हा हेटाळणी करणारा शब्द आहे अशी गैरसमज जर हिंदू आगरी कोळ्यांचा झाला असेल तो आपण दूर केला पाहिजे. आणि तो प्रत्यक्ष अनुभवाशिवाय दूर होत नाही, दुसरे सांगतात म्हणून ऐकून चालणार नाही. जर तो विचार वाईट असेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. व बाबासाहेबांना आपल्या समाजाविषयी एवढं प्रेम का वाटलं, त्यांना कुळ कायद्याचं, जमीन हक्काचं आंदोलन का करावं लागलं, हा सुद्धा प्रश्न तुम्ही विचारा. आणि म्हणून मी जो निर्णय घेतलेला आहे तो दत्ता पाटील, दिबा पाटील यांनी मला सांगितलं की तुला याचा खूप त्रास होईल, त्या त्रासाचा मी अनुभव घेतोय, परंतु आमच्या आगरी कोळी समाजाला खऱ्या मुक्तीपर्यंत न्यायचं असेल, इथली गावठाणं टिकवायची असतील, इथल्या जमिनी टिकवायच्या असतील, राजकीय अस्तित्व टिकवायचे असतील, तर आता गणेश नाईकांना, मंदाताईंना, संदीप नाईकांना, प्रशांत ठाकूरांना कळायला लागलं की मराठा राजकारण काय. शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र आलेत आणि ते आता ह्या सगळ्या शीट पाडण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी आई एकविरा म्हणजे कोण आणि गावातल्या गावदेवी माता ह्या नक्की कोण आहेत आणि आपली आई कोण आणि आपली बहीण कोण, आपल्या बहिणीचा, आईचा सन्मान आम्ही कसा ठेवला पाहिजे. कोपरखरण्यातली घटना आहे, ब्राह्मणांनी बलात्कार, 3 ब्राह्मणांनी बलात्कार केला आणि आपल्या बहिणीला ठार केली. याचा राग ज्या समाजाला येत नाही त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कधीच कळणार नाही. हिंदू कोड बिल करून महिलांना प्रॉपर्टीचे अधिकार देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जय भीमचा अर्थ कधीच कळणार नाही. दत्ता पाटील आणि दिबा पाटलांच्या आंदोलनामध्ये गोळ्या छातीवर घेणाऱ्या आमच्या महिला, शूर महिला, जासईच्या महिला त्यांना समजणार नाही. आणि म्हणून हा जो मातृसत्ताक विचार आहे ही जगाला पूर्ण देणगी आहे. आणि हुंडा न घेणारा, लग्नांचा अधिकार आगरी महिलांना, कोळी महिलांना, धवलारींना देणारा, लग्नातल्या वरातीमध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत करणारा, महिला अर्थव्यवस्था, बाजार जपणारा हा जो मातृसत्ताक आगरी कोळी समाज आहे हा मनुवादाच्या विरुद्ध नेहमी राहिला. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आपली राजधानी ही रायगड जिल्ह्यात बांधावी लागली. आगरी कोळ्यांच्या मजबूत लोकांमध्ये येऊन त्यांनी राजधानी बांधली आणि इथं आरमार उभं केलं. सगळ्या महापुरुषांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांचं वास्तव्य रायगड जिल्ह्यात, कोकणात फार काळ राहिलेलं आहे. याचा अर्थ आम्ही समजलो तर निश्चितपणे देशाला कुळ कायदा देणारे हे आगरी कोळी आहेत, देशाला शिडको विरुद्ध विजय मिळवून देणारे आगरी कोळी लोक आहेत आणि सेज विरुद्ध आंदोलन करणारे आहेत. आणि आता जर तुमची साथ मला मिळाली तर या देशामध्ये, भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 40 मध्ये गावठाणांचे अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहेत. परंतु ही सगळी गावठाणं भाडे करार ठरवणारे शरद पवार असतील, अजित पवार असतील, फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, हे ब्राह्मण मराठी आगरी कोळ्यांना इथल्या गावठाणातून संपवायला आलेत. त्याचा संघर्ष मी उभा केलाय. तुमची मदत मिळाली तर गावठाणांचं आदर्श गाव कसं असावं, त्यांना जमीन मालकी, त्यांना शाळा, त्यांना कॉलेज कशी असावं हा शिकवणारा नवा कायदा या देशात आम्ही निर्माण करू. आणि मेल्यानंतर सुद्धा आपलं नाव निघेल की या देशातल्या खऱ्या अर्थाने मागासवर्गीयांना न्याय देणारा कुळ कायदा आगरी कोळ्यांनी केला. करलो दुनिया मुठ्ठी में या सेजला पराभूत करण्याचं काम दत्ता पाटलांनी केलं. शिडकोच्या वसंतदादा पाटील या मराठ्याला किंवा आताच्या एकनाथ शिंदेला थांब हे सांगण्याची हिंमत दिबा पाटलांच्या आंदोलनात आहे. आणि गावठाण हक्काच्या आंदोलनामध्ये, ओबीसींच्या आंदोलनामध्ये आपण जर मला मदत केलीत तर आम्ही हे नवा कायदा या देशाला देऊ शकतो. आणि त्या कायद्यामुळे ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील, आदिवासी यांची गावठाणं सुरक्षित करणारा हा कायदा आहे. मला पूर्णपणे आठवतंय की यामध्ये बौद्ध बांधवांची फार मोठी साथ मला आहे. मला सगळं मतदान बौद्ध बांधवांनी केले, आगरी लोकांनी पण केले, पण पैशाची, आर्थिक सहकार्य, बाकीची मदत ही बौद्ध बांधवांनी केली. आणि आता ही क्लिप बघताना सुद्धा इथे सगळे जय भीम, जय एकविरा, निलेश भोईर आहेत, इथे
अनंत साहेब आहेत, कल्पेश पाटील आहेत. आगऱ्यांची संख्या मात्र कमी आहे, बौद्धांची संख्या जास्त आहे. आणि म्हणून मी जय एकविरा बोलत असताना जय भीम म्हणतो. दोघांचे अर्थ माझ्यासाठी सारखेच आहेत. ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना अधिकार नाकारले, तो त्यावेळेला खरा विरोध एकविरा यांनी केलाय, मातृसत्ताक विचारांनी केलाय. म्हणजे जय भीम आणि एकविरामध्ये अजिबात फरक नाही. जय जिजाऊमध्ये काही फरक नाही, कारण ह्या जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचं स्वराज्य स्थापन करायला सांगितलं आणि जमीनदार ब्राह्मण मराठ्यांच्या गड्या उद्ध्वस्त छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्या आणि हे किल्ले आमच्या आगरी कोळ्यांच्या आरमारांच्या हातात दिले. ही लढाई छोटी लढाई नाही. बंधू आणि भगिनींनो, मी माझे आजोबा पाहिलेत, आजी पाहिलेत आणि गावातले अनेक म्हातार मंडळी पाहिलेत. रामायण महाभारत सगळे सण उत्सव, गणपती, गौरी, नवरात्र सगळे दहीहंडी त्यांनी प्रामाणिकपणे केले, पण त्यांच्या वाटेला जमिनीचा सातबारा आला नाही. त्यांच्या वाटेला एसीची गाडी, चारचाकी गाडी कधी आली नाही. त्यांच्या वाट्याला कोणतंही सुख आलं नाही. त्यांच्या जेव्हा मैताला मी आज जातो तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू येतात की माझ्या मावशा, माझ्या आजोबा यांना मी ते सुख देऊ शकलो नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात त्या काळात चारचाकी गाडी अनुभवली, पण आजही खेड्यातल्या आमच्या आईवडिलांना आम्ही हे देत नाहीत. जमिनी विकून अशा प्रकारच्या गाड्या ठाणे जिल्ह्यात आल्यात, परंतु कोकणातल्या लोकांच्या त्या वाट्याला आल्या नाहीत. कारण आमच्या वाट्याला मनुस्मृतीच होती. आमच्या वाट्याला जमीन, पाणी, जंगल हे नाकारणारे या देशातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य होते. यांनी गुलामगिरी आणली आणि यांच्या विरुद्ध लढायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला धर्मचिकित्सा करावी लागेल. तुम्हाला आज माझा राग येईल, परंतु मी मेल्यानंतर 10 वर्षांनी तुम्ही ही सगळी भाषणं उकरून काढाल आणि सांगाल की राजाराम पाटील सांगत होते, खरे होते. कारण त्यावेळी जे असे लोक आहेत त्यांची गावठाण आणि घरं उद्ध्वस्त झालेली असतील, हे मुंबईच्या आगरी कोळ्याने अनुभवले, ते सत्य तुम्हाला सांगतो. आणि जर तुम्हाला टिकायचं असेल तर नाव घेऊन आमच्यावर गुलामी लादणाऱ्या ब्राह्मणांविरुद्ध, मराठ्यांविरुद्ध तुम्हाला बोलावंच लागेल. भले मग आपली चांगलं घरी झाल्यानंतर त्यांना आम्ही जेवायला बोलवू, त्यांना जिताडे देऊ. दिबा पाटील शरद पवारांना घरी जेवायला बोलवायचे, जिताड्याचं कालवण द्यायचे आणि सांगायचे की भाऊ तुम्ही आमचं आदरातिथ्य स्वीकारा. पण त्याच जासई गावाचे किंवा उरणची गावठाणं नष्ट करणारे निर्णय आज महाराष्ट्रात येत असताना शरद पवार असतील किंवा मराठा समाजाचे कुठले डझनवारी मुख्यमंत्री आगरी कोळ्यांची बाजू घेत नाहीत. इथले धर्मगुरू शंकराचार्य किंवा संप्रदायांचे प्रमुख आहेत, ते आगरी कोळ्यांची लढ्यांची बाजू घेत नाही. दिबा पाटलांचं नाव विमानतळ द्यावं म्हणून किती शंकराचार्यांनी, किती हिंदुत्ववाद्यांनी आपली पत्र दिलीत, याचा तुम्ही अभ्यास करा. त्या आंदोलनाला पाठिंबा का मिळत नाही? कारण या सगळ्यांच्या मनात शूद्र असलेल्या दिबा पाटलांचं नाव विमानतळाला लागू नये असंच आहे. दत्ता पाटलांना सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा असा संकल्प कोणी केलेला नाही. नारायण नगुना भारतरत्न पुरस्कार मिळत नाही. जेव्हा आमच्या जातीच्या महापुरुषांना सन्मान भेटत नाही, त्याचा अर्थ आहे आम्हाला सुद्धा सन्मान मिळणार नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आगरी कोळ्यांच्या जातीचं आंदोलन सुरू करून सुद्धा लोक जर शंका घेत असतील की राजाराम पाटील नक्की कोण, तर मी सांगतो जय भीम शब्दाचा अर्थ आहे जय भीम म्हणजे मानवी जीवनाचा संघर्ष आहे, मानवी हक्कांचा संघर्ष आहे. जागतिक स्तरावर डावा मार्क्सचा विचार असेल किंवा वर्णभेद असेल, काळा गोरा, पण भारतामध्ये हलक्या जातीत जन्मलेल्या माणसाला सन्मान मिळत नाही, न्याय मिळत नाही, शिक्षण मिळत नाही, जमीन मिळत नाही, शिक्षण आरक्षण मिळत नाही. आणि हा जो संघर्ष आहे तो संघर्ष करायचा असेल तर आपल्याला अटळपणे आंबेडकरी विचारांकडे जावं लागेल. म्हणून मी सांगतो, आता 2 लोकसभा मी लढलोय, एकदा वंचित मधून, एकदा BSP मधून. मला कुठलाही पक्ष, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हा लोकसभा देणारच नाही, हे मला पक्क कळलेलं आहे. त्याला कारणं खूप असतील, पण आंबेडकरी पक्ष मला लोकसभा देतात हा संदेश मी उगाच दिला नाही. कारण हा मूळ विचार बाबासाहेबांचा आहे आणि बाबासाहेबांचे विचार जे जाणतात ते भाऊ आपले आहेत. आणि राष्ट्रीय स्तरावर ओबीसींनी, SC-STना भाऊ म्हणून सोबत नेलं पाहिजे. 50% लोकसंख्या असलेल्या स्त्रिया सुद्धा या देशामध्ये गुलाम आहेत. त्यांच्या अधिकारांसाठी आम्ही लढलं पाहिजे. म्हणजेच आई एकविरेचा विचार आहे, स्त्रियांचा विचार म्हणून. या अर्थाने जय भीम मी म्हणतो. मी कुठल्याही जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नाही, परंतु ज्या धर्माने या देशात गुलामगिरी मागासवर्गीयांवर आली त्याची चिकित्सा करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सांगितलं, दत्ता पाटलांनी सांगितलं, दिबा पाटलांनी सांगितलं. हा मार्ग उलट खडतर आहे आणि या मार्गाच्या विरुद्ध बंड करणारे जे लढाऊ लोक असतात तोच संघर्ष ते करू शकतात. जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी धार्मिक संघर्ष सुद्धा केलाय. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांचा मृत्यू होतो त्यावेळी त्यांची आई म्हणते की हिंदू धर्माच्या रीतीप्रमाणे मी सती जाईन, तेव्हा शिवाजी महाराज सांगतात की हे आई, तू राजमाता आहेस आणि तुझ्या पोटी राजा म्हणून मी जन्म घेतलेला आहे. तू जर सती गेलीस आणि तुझा जीव नष्ट झाला तर मी राज्य तुझ्या इच्छेने केलेलं आहे, कुठल्याही ईश्वराच्या इच्छेने केलेलं नाही, म्हणून तू मरू नकोस.
आणि म्हणून धर्माला लाथ मारण्याचं काम आपल्या आईसाठी छत्रपती शिवाजी महाराज करतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपल्या दोन प्रकारच्या आई आहेत. एक आई आपली आहे जन्म देणारी आई, आणि दुसरी आई आहे मातृभूमी. त्या मातृभूमीचं अस्तित्व धोक्यात आलं. आमच्या जमिनी वेगवेगळ्या कारणासाठी सरकारने घेतल्या. 100% भूसंपादन इथे झालंय. कधी MIDC असेल, कधी सिडको असेल, कधी ONGC असेल, कधी JNPT असेल, कधी नैना असेल, अनेक कारणासाठी जमिनी घेतल्यात. म्हणजे आमची मातृभूमी धोक्यात आली. जगामध्ये युद्ध ही मातृभूमीसाठी होत असतात. आणि आता शेवटली भूमी आमच्या घराखालची आहे, ती सुद्धा भाड्याने देण्याचा इथे विषय चालू आहे. यासाठी जर वाचायचं असेल तर तुम्हाला भारतीय संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर वाचवणार असतील तर जय भीम बोलायला लाज कसली, याचा माझा प्रश्न आहे. याच्या उपर जर काही शंका असतील तर उद्या सुद्धा रोजच्या याच्यामध्ये मी यावर बोलायला तयार आहे. आपण प्रश्न विचारा, आक्षेप नोंदवा, आपण संवाद साधू. पण मी सगळ्या आपल्या पूर्वजांची आणि तुमची सुद्धा मनापासून शपथ घेऊन सांगतो की आगरी समाजाला या गुलामीतून बाहेर काढणे हाच माझ्या जीवनाचा संकल्प आहे. आणि आगरी समाजाला या अर्थाने ओबीसींना, भंडारी आगरी कोळ्यांना, याच अर्थाने शूद्र अतिशूद्रांना, आणि आपल्या संविधानामध्ये जी प्रास्ताविका आहे त्यामध्ये सामाजिक न्याय, आर्थिक समानता, सामाजिक न्याय, आर्थिक न्याय करा असं संविधान सांगतं. आणि तोच या देशाचा खरा राष्ट्रवाद आहे. त्या मार्गाने, संविधानाच्या मार्गाने मी निघालेलो आहे. आणि मुक्ती कोण पते या मार्गाने जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की देशातला मनोवादी धर्म जर गुलामीचा असेल तर भगवान बुद्धाचा धम्म हा तुमच्या मुक्तीचा धम्म आहे. आणि तो धम्म सुद्धा घेऊन मी चाललेलो आहे. माझ्या मनात कुठली शंका नाही. आपल्या मनात शंका असतील आपण प्रश्न विचारा, त्याच्यावर आपण सातत्याने बोलू. रोज बोलायला तयार. आणि मला एवढं कळलेलं आहे की ब्राह्मणांनी अनेक प्रवचनं देऊन जर आगरी कोळ्यांना वेगवेगळ्या कारणाने गुलाम केला असेल तर मी आता आपल्याला धार्मिक प्रवचन करायला पण तयार आहे, त्यावर बोलायला तयार आहे. जर महाराज बनायची वेळ आली तरी पण माझी तयारी आहे. पण या गुलामीतून मुक्त होऊया, एवढाच माझी विनंती आपल्याला आहे. जय भीम, नमो बुद्धाय. आई एकविरेचा आणि तिच्या मुलांचा विजय असो.